नमस्कार सगळ्यांना. आणि आज अरुण साधू यांचा चौथा स्मृती दिन. त्या निमित्ताने ग्रंथाली, साधू कुटुंबीय आणि मित्र परिवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग पुणे या सर्वांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे या डिजिटल कार्यक्रमात स्वागत करते. ही पाठ्यवृत्ती आपण 2018 पासून सुरू केली आणि 2018 साली दैनिक लोकमतच्या मेघना ढोके यांना द वायरच्या संपादक सिद्धार्थ भाटिया यांच्या हस्ते आपण ती दिली होती. दुसऱ्या वर्षी दत्तात्रय जाधव आणि मुक्ता चैतन्य यांना राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते आपण दिली होती. मागच्या वर्षी करोनामुळे काही झालं नाही, काही करू शकलो नाही. आपल्याकडे आले होते अनेक प्रस्ताव, पण आपण काही हा समारंभ आपण करू शकलो नाही. त्यामुळे यावर्षी आपण दोन लोकांना म्हणजे 2019-20 आणि 2020-21 या निमित्ताने अशा दोन लोकांना आपण देणार होतो. पण आपल्याला 3 प्रस्ताव पसंत पडले, म्हणजे जे समिती नेमलेली होती त्यांना 3 प्रस्ताव पसंत पडले आणि त्यामुळे आपण तिघांना ही पाठ्यवृत्ती देणार आहोत. यावर्षीचे आपले जे व्याख्याते आहेत प्राध्यापक गणेश देवी यांचं मी त्यांनी इकडे यायला एकतर हो म्हटलं आणि त्याच्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते, धन्यवाद देते. त्याचबरोबर कुमार केतकरांचंही स्वागत करते. त्यांनी वेळात वेळ काढून इथे येऊन आपली हजेरी लावली आणि इकडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, म्हणून त्यांचंही स्वागत करते. या पाठ्यवृत्तीचे जी बाकीचे जे उमेदवार आहेत जे आम्ही निवडलेले आहेत त्याची सगळी घोषणा डॉक्टर उज्ज्वला बर्वे करतील, म्हणून मी त्यांच्याकडे त्याच पुढे हे सांगतील. त्याच्या अगोदर पाठ्यवृत्तीच्या निमित्ताने धनंजय गांगल हे ग्रंथालीची भूमिका मांडतील. तर मी त्यांना सांगते की त्यांनी ग्रंथालीची भूमिका मांडली. गेले 1-1.5 वर्षातील सगळ्याच उपक्रमांना करोनाची निराशाजनक पार्श्वभूमी आहे. अशा पार्श्वभूमीवर साधारणपणे ज्याला आपण सर्व्हायव्हरशिप बायास असं म्हणतो तो ठळकपणे पुढे येतो. म्हणजे पूर्वी सगळं छान आदर्श होतं, आता तसं काही राहिलं नाहीये असा विचार समाज मनात ठळकपणे यायला लागतात. पत्रकारिता ही आता पूर्वीची म्हणजे गंभीर शोधक राहिली नाहीये, ती फक्त ब्रेकिंग न्यूज पुरती उरली आहे. समस्यांचा खोलवर अभ्यास रिसर्च करण्याची इच्छा राहिली नाहीये. तंत्रज्ञान आणि त्यामुळे सतत अंगावर कोसळणारी माहिती यामुळे आपल्यात एक प्रकारची बधिरता आली आहे. समाजात कुतूहल संवेदना झपाट्याने कमी होत चालल्या आहेत, कोणी रिॲक्टच होत नाहीये वगैरे वगैरे असं एक समाजमन तयार व्हायला लागतं. अशा निराशाजनक पार्श्वभूमीवर या फेलोशिपसाठी जे विविध विषय आणि विषयांसाठी जे अर्ज आले ते सुखद धक्का देणारे होते. विषयातील विविधता दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त 3-4 उदाहरणं देतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यांच्या सीमेवरील हत्ती माणूस संघर्ष असा विषय आहे आरतीचा, म्हणजे आरती कदमचा. तर वसुंधरा काशीकरना कुतूहल आहे की माध्यमांच्या मुख्य पदापर्यंत पोहोचण्यात स्त्रियांना येणाऱ्या अडचणी कुठल्या असतात. सज्ञान अनाथांच्या वेगळ्याच अडचणी असतात, यावर काम करतोय निलेश बुधावले. आणि करोना काळात वाढलेले बालविवाहाचे प्रमाण याचा अभ्यास करत आहेत विवेक राठोड. का येत आहेत गावावर संकट यावर काम करण्याची इच्छा आहे उत्तम कुमार इंदोरे यांची. हे केवळ फेलोशिपसाठी यावेळी केलेल्या अर्जातील काही विषय, पण या पलीकडे जाऊन जर धांडोळा घेतला तर अशा अनेक समस्यांवर विषयांवर काम चालू असेल. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, बिजली, सडक हे प्रश्न असतातच, पण या पलीकडे समाजात समस्या असतात. अनलेस यू मेजर इट्स डिफिकल्ट टू मॅनेज. त्यामुळे या समस्यांना भिडावं लागतं. अनेक वेळा समस्यांवर केलेला उपाय हा विटिंगली और अनविटिंगली नवीन समस्यांना जन्म देतो. त्यावर परत काम करायला लागतं, हरकत नाही, पण हे जिवंत समाजाचं लक्षण आहे. एका विवेकी सुदृढ समाजासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. एकूणच राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कृतीकारण या सगळ्या सामाजिक व्यवहारांवर विवेकाचा अंकुश असलाच पाहिजे. हा विवेक आत्ताही समाजात आहे, पण प्रचंड विखुरलेला आहे. आपापल्या बेटात आत्ममग्न आहे. तो एकत्र येत नाही, कारण थोड्याशा विरोधाने, टीकेने
ते दुखावतात, लगेच आक्रसून जातात. 24/7 अव्यवहार्य अशा शुचितेचा, साधेपणाचा, त्यागाचा आग्रह धरतात. म्हणजे गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्याला साधन म्हणजे व्हेइकल मानलं, त्या त्यागालाच साध्य मानलं जातं. सिंबॉलिक त्यागाने आपण सगळे भारावून जातो. विचार करा, मोठ्या पदावरील व्यक्ती, मंत्री 2 चाकावरून आला की आपल्याला किती गदगदून येतं. कारण काही असो, पण विवेकाचा समाजावर म्हणावा तसा प्रभाव दिसत नाही. उरलो आशीर्वादापुरता अशीच एकूण अवस्था दिसते. आणि समाजावर अविवेकाचं राज्य चालतं असंच एक अनुभवाला येतं. मग हे असंच असतं, 100% पापाचा घडा भरला, 100 पापांचा घडा भरला किंवा पुढच्या जन्मात अविवेकाला शिक्षा होईल अशी आपण मनाची समजूत घालतो. पण ती तेवढ्या पुरतीच. आपण बरेचदा ज्याला बॅड गार्डन सिंड्रोम म्हणतो त्याला बळी पडतो. म्हणजे जवळच्या बागेत, मैदानाकडे आपण फिरकायचं सुद्धा नाही आणि 7च्या आत घरात येऊन मग त्या बागेत, त्या मैदानात कसे गर्दुले बसलेले असतात, कोणीच काही कसं करत नाही, अशा तक्रारी करत राहायचं. त्यामुळे आता जे समाजात विशेषतः सोशल मीडियामध्ये एक विशिष्ट चित्र उभं राहत आहे ते असं की इन्स्टेड ऑफ कन्फ्रंटिंग द प्रेझेंट अँड विजनिंग द फ्युचर, वी शुड एंगेज अवरसेल्व्स इन रिकन्स्ट्रक्टिंग अवर ग्लोरियस पास्ट अँड मेक इंडिया ग्रेट अगेन थ्रू रिडम्प्टिव्ह फॅन्टसीज ऑफ पास्ट प्युरिटी. या फॅन्टसीजना छेद देणारा असा हा अरुण साधू फेलोशिपच्या निमित्ताने आलेल्या विविध समस्यांचा, विषयांचा अगदी लहानसा पण सुखद आशादायक असा अनुभव होता, हे नमूद करू इच्छितो. आता ग्रंथालयाच्या वतीने या प्रकल्पात सहभागी असलेल्यांबद्दलची नोंद आणि आभार. खरं तर आभार ते काय मानायचे, हे सगळे आपल्याच परिवारातले. परिवार म्हणजे एकत्र एक टीम या अर्थाने मी म्हणतोय. एनिवे, नोंद घेतोय असं म्हणूया. आज प्रकाशित होणारी पुस्तके मेघना ढोके यांचं मोईकून आम्हीकून, मुक्ता चैतन्य यांचे पोर पॉन खेळ आणि दत्ता जाधव यांचे ऐसे नको गोरक्षण, या तिन्ही पुस्तकांचे संपादन वैशाली रोडे यांनी केलेले आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये प्रल्हाद जाधव, चांगदेव काळे आणि स्मिता कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. माझ्या मराठीचा बोल अरुण साधू या पुस्तकाचे संपादन अरुण जोशी यांनी केले आहे. पाठ्यवृत्तीच्या निवडीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संध्यापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख डॉक्टर उज्ज्वला बर्वे यांचे मनपूर्वक आभार. औरंगाबादच्या MGM कॉलेजचा वृत्तपत्र विभाग प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके आणि MGMचे चिटणीस कदम यांचे सहकार्य लाभले. आता ग्रंथालयाच्या काही कार्यक्रमांबद्दल. दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या शुक्रवारी साहित्याच्या पारावर लेखक वाचक आपल्या भेटीला हा कार्यक्रम सादर केला जातो. याचे आतापर्यंत एकूण 60 भाग झाले. 1 मे पासून राजीव श्रीखंडे यांच्या ग्लोबल साहित्य सफर हा अभिजात जागतिक साहित्याची ओळख करून देणारा मराठीतून कार्यक्रम सुरू केला. याचे 10 भाग झाले. हे सर्व भाग ग्रंथालयाच्या ग्रंथाली वॉच या YouTube चॅनलवर आपल्याला उपलब्ध आहेत पाहण्यासाठी. ग्रंथालयाने 1 मे रोजी महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त मोहरा महाराष्ट्राचा मराठी राज्यातील मराठीचे वर्तमान आणि विज्ञान तंत्रज्ञान हीरक महाराष्ट्र हे 3 ग्रंथ ऑक्टोबरमध्ये आपले प्रसिद्ध होतील. यावर्षी 6 दिवाळी अंकांचा सेट आपण 1100 रुपयात देणार आहोत. यात सभासद होतील त्यांना व त्यांच्या आप्तेष्टांना पाहण्यासाठी पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्त दिवाळी पहाट ग्रंथालय सादर करणार आहे. या व्यतिरिक्त कोकण, ठाणे, पालघर विभागातील 100 वाचनालयांना देणगीदार मिळवून प्रत्येकी 50 दिवाळी अंक पुस्तकं देण्याचा ग्रंथालयाचा मानस आहे. करोना काळातही सांस्कृतिक वातावरण टिकवण्याचा हा छोटासा प्रयत्न यात आपण सामील व्हावं अशी आमची इच्छा आहे. आज प्रकाशित होणाऱ्या ग्रंथालयाच्या 4 पुस्तकांचा संच मूळ किंमत 750 रुपये आज सवलतीत घरपोच 500 रुपयात मिळेल. आज योगायोग असा की अरुण साधू स्मृती दिनी त्यांनाच अर्पण केलेले ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी लिहिलेले शोध नेहरू गांधी पर्वाचा या पुस्तकाचे लोकार्पण होत आहे असं मी म्हणतो. यातील अर्पण पत्रिका मी वाचून दाखवतो. कॉलेजला असताना मुंबई दिनांक वाचले. मनात लेखन प्रेरणा जागृत झाली. आयुष्याची दिशा चुकल्यासारखे वाटले.
वकिलीचा व्यवसाय सोडला, पत्रकारितेत प्रवेश केला. कधीतरी स्वतःचे पुस्तक लिहावे हे स्वप्न तेव्हापासून मनात होते. आज ते पूर्ण झाले. दिवंगत पत्रकार मुंबई दिनांकचे लेखक अरुण साधूंच्या स्मृतीस ते अर्पण करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. ग्रंथाली आणि साधू कुटुंबियांनी जी पाठ्यवृत्ती निवड व व्याख्यान यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे सहकार्य घेतले. दरवर्षी परीक्षक नेमून पाठ्यवृत्ती दिलेल्यांची घोषणा पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागामार्फतच केली जाते. तर आता मी त्या विभाग प्रमुखांना डॉक्टर उज्ज्वला बर्वे यांना विनंती करते की मागच्या वर्षीचे आणि या वर्षीचे असे मिळून तिन्ही यांच्या पाठ्यवृत्तीची घोषणा करावी आणि जे त्याच्या अगोदरची 3 पुस्तकं ज्या पत्रकारांनी 3 पुस्तकं आपण छापली, ग्रंथालीने छापली, त्याविषयी थोडंसं बोलावं आणि निवड प्रक्रिया काय झाली, कशी झाली, त्याच्याबद्दल आपलं मनोगत थोडंसं सांगावं. डॉक्टर उज्ज्वला बर्वे. धन्यवाद सुवर्णा. अरुण साधू स्मृती व्याख्यानामध्ये जमलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि त्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांचंही स्वागत. अरुण साधू आमच्या या पुणे विद्यापीठामधल्या, म्हणजे तेव्हाचं पुणे विद्यापीठ, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्याच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख होते 95 ते 2001 या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये त्यांनी विभागाला एक वेगळी दिशा दिली, जे अर्थातच अपेक्षितच होतं, कारण ज्यांच्याकडे पत्रकारितेचा एवढा मोठा अनुभव आहे त्यांचंच मार्गदर्शन पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला लाभणं ही फार महत्वाची गोष्ट होती. साधू सरांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कायमस्वरूपी काय करता येईल याच्याविषयी जेव्हा साधू कुटुंबीय आणि ग्रंथालीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू झाली त्यावेळेला वेगवेगळे विचार अर्थातच पुढे आले. त्यातला एक जो अनेक वर्ष आम्हाच्याही अनुभवाला येत होता, जाणवत होता, तो असा की तरुण पत्रकारांना वेगवेगळ्या विषयांमध्ये रस असतो, अभ्यासू वृत्ती देखील असते, परंतु रोजच्या कामाच्या रगाड्यातून, कारण ते तरुण असल्या कारणाने अर्थातच नोकरीमध्ये स्थिरस्थावर होणं, त्याच्यात पुढे जाणं याच्यावरच त्यांचं लक्ष केंद्रित केलेलं असतं त्यांनी. पण त्यांना आपापल्या आवडीचे विषय हाताळण्याची, त्याच्यावरती अभ्यास करण्याची संधी मिळणं फार आवश्यक असतं आणि हे तरुणांना मिळण्याचं महत्व कायम तरुणांबरोबर आम्ही काम करत असल्यानं जास्त प्रकर्षानं लक्षात येतं. त्यामुळे तरुण पत्रकारांना, महाराष्ट्रातल्या मराठीतून काम करणाऱ्या तरुण पत्रकारांना, म्हणजे 26 ते 45 या वयोगटामधल्या, त्यांच्या आवडीच्या विषयावर, आणि फक्त आवड असं नाही, ज्याच्यामध्ये त्यांनी खरं आधी काम सुरू केलेलंच आहे आणि ज्या विषयासंबंधी पुढे काही काम करण्याची शक्यता आहे, परंतु त्यांना त्यासाठी प्रवासाकरता, पुस्तकं घेण्याकरता, आणखी काही साधनं घेण्याकरता आणि थोडीशी एक मानसिक स्वस्थता, या सगळ्या करता जर पैशाचं पाठबळ लागत असेल तर ते द्यावं, असा विचार करून या पाठ्यवृत्तीला आम्ही सुरुवात केली 2018 साली. आणि त्याच्या पहिल्या 2 वर्षांमधल्या पाठ्यवृत्तीची फलश्रुती काय याच्याविषयी मी थोडंसं बोलीनच. पण ज्या वेळेला आपण अर्ज मागवतो त्यावेळेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या पत्रकारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या संपादकांचं मोलाचं सहकार्य लाभतं. त्यानिमित्त त्यांचे इथे मला आभार मानले पाहिजेत, कारण आपापल्या तरुण सहकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही भावना अनुभवी आणि वरिष्ठ पत्रकारांमध्ये दिसते, ही फार चांगली आणि खास नोंद घेण्यासारखी गोष्ट मला वाटते. साधारण महिनाभर आपण पत्रकारांना त्यांचे प्रस्ताव सादर करायला देतो आणि जे विषय आत्ताचे ताजे आहेत, जे महत्वाचे आहेत, ज्याचा एक राज्यव्यापी, देशव्यापी असा विचार होऊ शकतो, ज्याच्यामुळे मोठ्या सामाजिक राजकीय घडामोडी होत आहेत, होण्याची शक्यता आहे, अशा विषयांचा विचार करावा या उमेदवारांनी, असं आम्ही आवर्जून सांगतो. पण त्याला कोणत्याही विशिष्ट विषयाचं, क्षेत्राचं बंधन ठेवलेलं नाहीये. त्याचं परीक्षण करण्याकरता आपण समाजातल्या मान्यवरांचा, अभ्यासकांचा कायमच त्यांना साथ घालतो आणि त्यांचा आपल्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो. यावर्षी देखील या पाठ्यवृत्तीकरता राज्यभरातनं 26 प्रस्ताव आले होते आणि इतकं वैविध्य, मगाशी धनंजयनी सांगितलं त्याप्रमाणे विषयांमध्ये प्रचंड वैविध्य त्याच्यात बघायला मिळालं. आणि पार भामरागड पासून
ते कोकणपर्यंत सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले होते. यावर्षी परीक्षणाकरता महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर आणि ज्येष्ठ अभ्यासक लेखक अतुल देऊळगावकर या 2 बाह्य परीक्षकांचं आपल्याला सहकार्य लाभलं. आणि आम्ही सगळे जे समन्वयक आहोत त्याच्यामध्ये मी स्वतः, सुवर्णा, साधू आणि धनंजय गांगल यांनी सुद्धा या प्रस्तावांच्या मूल्यमापनामध्ये आमची ही मतं आम्ही दिली होती. 24 प्रस्तावांमधून काही निवडक प्रस्तावांना त्या उमेदवारांना आपण प्रत्यक्ष मुलाखती करता बोलावलं आणि लिखित प्रस्तावात जे सांगता येत नाही त्यांना खरोखरी मनापासून तळमळीनं काय जे सांगायचं आहे ते सांगण्याची आपण संधी दिली. कारण बऱ्याचदा लिखित शब्द मूक असतात, पण ज्या वेळेला व्यक्ती समोर बोलायला लागते त्यावेळेला खरं त्याची खोली आणि व्याप्ती दोन्ही लक्षात येतं. आणि इतक्या अतिशय तटस्थ पद्धतीने आणि इतक्या काटेकोरपणे झालेल्या परीक्षणानंतर यावर्षी आपण 3 जणांची निवड केली. 1.5 लाख रुपये एका वर्षीच्या पाठ्यवृत्तीसाठी आपल्याला उपलब्ध आहेत, परंतु त्या वर्षीच्या उमेदवारांनुसार प्रस्तावांच्या व्याप्तीनुसार निवड समितीला आपण थोडासा तो अधिकार आहे की त्या एकाच व्यक्तीची निवड करायची का अधिकांना त्याचा फायदा मिळू शकेल असा प्रयत्न करायचा, हा सगळा विचार करून 2020 आणि 2021 या 2 वर्षांसाठी मिळून 3 जणांची आपण निवड केलेली आहे. त्यातले पहिले म्हणजे गुणानुक्रमे नव्हे, निवडल्या गेलेल्यांमधले पहिले आहेत अविनाश पोईनकर. त्यांचं मनापासून अभिनंदन. ते भामरागड इथे वास्तव्याला आहेत, मुक्त पत्रकार आहेत आणि आदिम माडिया गोंड जमातीविषयी त्यांचा मोठा अभ्यास आहे. परंतु त्यांनी ज्या प्रकारचं जीवन जवळून बघितलेलं आहे ते समाजापर्यंत आलं पाहिजे, त्याचं अधिक अचूक चित्रण झालं पाहिजे या भूमिकेतून त्यांनी त्यांच्या अभ्यासाचा प्रस्ताव दिलेला आहे. मनापासून धन्यवाद अविनाशजी. त्याच्यानंतर दुसरे जे आहेत ते निलेश बुधावले. या तिघांचंही अगदी थोडक्यातलं मनोगत आपण नंतर ऐकणार आहोत. निलेश बुधावले एबीपी माझामध्ये पत्रकार आहेत. सज्ञान अनाथांच्या समस्या हा खरं म्हणजे असा काही प्रश्न इतका बिकट असू शकतो हे सुद्धा कदाचित अनेकांच्या डोक्यात येणार नाही, पण तो कसा बिकट आहे याचं त्यांनी खूप आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. पत्रकार म्हणून त्याविषयी त्यांनी या आधी वार्तांकन केलेलंच आहे, परंतु मी मगाशी म्हणलं तसं अधिक व्यापक पद्धतीनं अभ्यास करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांची या पाठ्यवृत्तीकरता निवड झाली आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन. आणि तिसऱ्या ज्यांची निवड झाली आहे त्या शर्मिष्ठा भोसले. त्या देखील पत्रकार म्हणून कार्यरत आहेत, सध्या मुक्त पत्रकार आहेत. वेगवेगळ्या विषयांवरचं सखोल वार्तांकन ही त्यांची खासियत यापूर्वीही दिसलेली आहे आणि त्यांचा विषय शोध मृत्यूचा आणि जगण्याचाही. मृत्यू या संकल्पनेशी किती वेगवेगळे घटक जोडलेले आहेत. वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये, धर्मांमध्ये मृत्यूच्या अनुषंगाने काय काय घडतं आणि मृत्यूकडे लोक कसे जातात, कसे बघतात, असा अगदी एका वेगळ्या विषयावरचा अभ्यास त्यांनी प्रस्तावित केला होता. हे 3ही विषय अतिशय महत्वाचे आणि मोलाचे वाटले आणि त्याच्यातून काहीतरी एक उत्तम अहवाल तर तयार होईलच, परंतु सर्वसामान्य वाचकांना सुद्धा वाचण्यामध्ये रस वाटेल आणि त्यांना त्यातून काहीतरी शिकायला मिळेल. अशी पुस्तकं सुद्धा याच्यातून तयार होतील अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. या टप्प्यावर मी या तिघांनाही अगदी थोडक्यामध्ये त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सुरुवातीला अविनाश पोईनकर. सुरुवातीला सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद पुणे विद्यापीठ आणि ग्रंथालयाचं. कारण भामरागड सारख्या अति दुर्लक्षित ठिकाणावरून खऱ्या अर्थानं या प्रस्तावाची निवड होणं हे फार मौलिक आहे. माझ्या प्रस्तावाचा विषय होता की आदी माडिया समाजांचे हक्क आणि संस्कृती दर्शन. की आदिम माडिया समाज जी काही आदिम जमात आहे देशभरामध्ये, एकूण 75 जमाती, त्यातल्या 3 आदिम जमाती महाराष्ट्रात आहे. त्यातली कोलाम, कातकरी आणि माडिया. माडिया हा फक्त देशात गडचिरोली या ठिकाणी आहे आणि त्यांची लोकसंख्या ही केवळ 62,000 आहे. त्यांची स्वतःची प्रगल्भ संस्कृती आहे, ती कधी पुढे आली नाही किंवा फार विस्तृतपणे ते लिखाणात आलं नाही. आणि हा समाज दराखोऱ्यात डोंगरालगत राहत असल्याने त्यांचे हक्क काय, अधिकार काय हे सुद्धा आजपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. खऱ्या अर्थानं या फेलोशिपच्या माध्यमानं
जे पेसा कायदा, वनाधिकार कायदा आणि सोबतच आता आदिम समुदायासाठी मिळणारा परिसर हक्क कायदा याची अंमलबजावणी या भागामध्ये का होत नाहीये, एक त्याचा संशोधनात्मक अहवाल, संशोधनात्मक अभ्यास या ठिकाणी करता येईल. आणि महत्वाचं, माडियांची स्वतंत्र संरचना आहे. पेरमा, भूमिया, गायता, कोतला त्यांची जात पंचायत आहे. ते सगळे निर्णय घेतात, ठरवतात. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो माडिया समाज जिथे राहतो, गडचिरोलीतील अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, सिरोंसा या भागात अजूनही शासकीय योजनांची पाहिजे ती अवेअरनेस किंवा जनजागृती होत नाही, पोहोचलेली नाही. अजूनही कित्येक गावं आहे की ज्या गावात लाईट नाहीये, जायला रस्ते नाहीये, वीज नाहीये. आणि मी वर्षभरापासून अशा ठिकाणी मी काम करतोय. खरं तर हे फेलोशिप माझं सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. मी वर्षभरापासून काम करत असताना एक चांगला अभ्यास होतोय. आणि आता खऱ्या अर्थानं माडियांचे जे हक्क आहे त्यांना मिळाले पाहिजे. एक शासकीय स्तरावर त्यांना जे हक्क आणि अधिकार मिळायला हवे त्याची एक नोंद व्हावी. आणि त्यांची स्वतंत्र संस्कृती आहे, जसं की गोटूल आहे. आज एक साधं उदाहरण घेतलं तर माडियांच्या अगदी थोडक्यात आटपा, आपल्याला मुख्य व्याख्यानाकडे पण जायचंय. म्हणजे गोटूल ही एक स्वतंत्र संस्कृती आहे, मात्र गोटूलला आज समाज मंदिर म्हणून बांधलं जात आहे. म्हणजे एका अर्थानं काय होतंय की यांची संस्कृती हळूहळू लुप्त होत आहे. पण या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन देखील या फेलोशिपच्या माध्यमानं होईल. आणि आदिवासींचे हक्क आणि संस्कृती एक ग्रंथरूपातून, ग्रंथालीकडनं निश्चितपणे येईल, याचा मला फार समाधान वाटतं. मी फार धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो पुणे विद्यापीठ आणि ग्रंथालयाने आणि निवड समितीने मला ही संधी दिली. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा अविनाश. पुढच्या वर्षीच्या स्मृती व्याख्यानामध्ये या सगळ्या अभ्यासाचे निष्कर्ष ऐकायला आम्ही उत्सुक असूच. त्यानंतर मी निलेशना विनंती करते. निलेश टेलिव्हिजन पत्रकार आहेत, 2 मिनिटाचं पॅकेज देणं त्यांना सवयीचं आहे, त्यामुळे ते 2 मिनिटात त्यांचे विचार मांडतील. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. सर्वांना नमस्कार. या फेलोशिपच्या निमित्तानं 18 वर्षानंतर जी अनाथ मुलं झालेली आहेत यांच्यासाठी मला आणखीन काम करायला मिळेल. टेलिव्हिजनमध्ये काम करताना थोड्याशा मर्यादा असतात. एक बातमी केल्यानंतर त्याचा पुन्हा पुन्हा फॉलोअप होत नाही. आणि माझं हेच म्हणणं आहे की त्या बातमीचा जोपर्यंत फॉलोअप होत नाही तोपर्यंत ती बातमी सोडायची नाही. आणि यासाठीच मी फेलोशिपसाठी अप्लाय केलं होतं आणि माझं या फेलोशिपसाठी निवड झाली. तर या निमित्तानं मला या विषयामध्ये आणखी खोलात जाऊन काम करता येईल. प्रामुख्याने या 18 वर्षानंतर ज्यावेळेस 18 वर्ष मुलं पूर्ण करतात, अनाथ मुलं, त्यांना त्याच दिवशी हॉस्टेल सोडावं लागतं आणि ती अनाथ होतात. रस्त्यावर त्यांना पुन्हा एकदा यावं लागतं. त्यांच्यासाठी आता काय करता येऊ शकेल, त्यांच्यासाठी आता शासनानं जे काही आरक्षण जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या मांडता येतील. त्या आरक्षणाच्या त्रुटी असतील, कारण इतर जे राज्य आहेत ज्यांना 3% आरक्षण दिलेलं आहे त्याचा देखील अभ्यास करता येईल. महाराष्ट्र सरकारपर्यंत या चॅनलमध्ये एबीपी माझं काम करत असताना एक मोठा फायदा होतो की एक पॉलिटिकल बीट कव्हर करत असताना या सर्व मंत्र्यांना जवळून भेटता येतं, त्यांच्याशी बोलता येतं. या निमित्तानं आता हे होईल की हा सगळा रिसर्च केल्यानंतर तो त्यांच्यापर्यंत मला पोहोचवता येईल. सर्वसामान्य आपल्या सगळ्या वाचकांपर्यंत तो नंतर जाईलच, पण त्याच्यातून नक्कीच काहीतरी आउटपुट निघेल. एका बातमीनंतर जर आरक्षणाचा विषय मार्गी लागत असेल तर त्या आरक्षणातल्या ज्या इतर त्रुटी राहिलेल्या आहेत त्या आता ह्या निमित्तानं सोडवता येतील, याचा मला खूप आनंद होतोय. आणि यासाठीच माझा अट्टास होता की मला ही फेलोशिप मिळाली पाहिजे, यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. आज ही फेलोशिप मला मिळाली आहे, याचा खूप आनंद होतोय. निवड समितीचे, परीक्षकांचे, साधू कुटुंबियांचे आणि आपल्या जनसंख्यापन जो विभाग आहे सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद निलेश आणि खूप शुभेच्छा आमच्या या सगळ्या अभ्यासाकरता. खूप वेगळा आणि हृदयाला भेटणारा असा विषय आहे. शर्मिष्ठाला मी विनंती करते की तिचा सुद्धा जो विषय वेगळा आहे, शोध मृत्यूचा आणि जगण्याचाही, त्याच्या अनुषंगाने तिने अगदी थोडक्यात त्यामागचे विचार स्पष्ट करावेत. सगळ्यांना नमस्कार. अरुण साधू स्मृती पाठ्यवृत्तीची फेलो म्हणून इथं मनोगत मांडताना मला खरोखर खूप आनंद होतोय. अरुण साधूचे सगळे कुटुंबीय आणि त्यांचा मोठा चाहता वर्ग, वाचक वर्ग, हा सगळा व्यापक परिवार, पुणे विद्यापीठाचा जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग, शिवाय ग्रंथाली परिवार यांच्यातर्फे दिली जाणारी ही फेलोशिप माझ्यासारख्या उमेदीच्या काळातल्या धडपडणाऱ्या पत्रकारासाठी खूप मोलाची आहे, याच्यात काही शंका नाही. त्यामुळं खूप खूप मनापासून मी आभार मानते. शब्दाच्या पलीकडचं आहे खरं तर हे, पण शब्दामध्ये मी ते व्यक्त करण्यासाठी खूप थँक्स
माझ्यासोबत माझे सहकारी फेलो असलेले निलेश बुधावले आणि अविनाश पोइंटकर या दोघांचंही खूप अभिनंदन. पत्रकार म्हणून त्यांच्या सोबतच धडपडताना, शिकताना, गोष्टी करताना त्यांनी केलेल्या कामाचं एक सिरियसनेस, मॅच्युरिटी मला माहिती आहे पूर्वीपासून, त्यामुळे त्यांचंही खूप अभिनंदन. पुन्हा एक आवर्जून नोंदवावं असं वाटतं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आणि त्यातही वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन विभागाची विद्यार्थिनी असणं ही सुद्धा खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण आतापर्यंत मी जी काही फील्डवर्कची किंवा गोष्टी वास्तव शब्दात मांडण्याची जी काही कौशल्य मिळवली आहेत त्याची सगळी सुरुवातच विभागापासून झाली. विभागात मास्टर्सची डिग्री घेण्यापासून झाली. त्यामुळं विभाग प्रमुख आणि माझ्या शिक्षक असलेल्या डॉक्टर उज्ज्वला बर्वे मॅम आणि इतर सगळे माझे शिक्षक, त्या सगळ्यांचं मी आवर्जून आभार मानते. आणि त्या सगळ्यांची सतत मदत, त्यांच्याशी संवाद हे मला यात लागत राहणार आहे, यात काही शंका नाही. तर माझ्या फेलोशिपचा विषय शोध मृत्यूचा, अर्थातच जगण्याचाही. तर मृत्यू हे जे सगळ्या सजीवांना आणि मानवी जगण्यात अपरिहार्यपणे अनुभवायला येणारं जे वास्तव आहे त्याला केंद्रस्थानी ठेवून मी माझं फील्डवर्क आणि लिखाण करणार आहे. आणि जो काही मजकूर हाती येईल त्याची रिपोर्टाज या फीचरच्या प्रकारामध्ये मी मांडणी करणार आहे. तर कायम ह्याच्याविषयी थोडंसं सांगायचं तर मृत्यू हा मला माणूस म्हणून आणि पत्रकार म्हणून पण कायम एक ह्युमन इंटरेस्टचा विषय आणि आपल्या सगळ्यांच्या जगण्यातलं अपरिहार्य घटित म्हणून सतत खुणावत आलेला विषय आहे. आणि विशेषतः भारतासारख्या देशात आपण पत्रकार म्हणून, माणूस म्हणून वावरत असताना जिथं जात, धर्म, जेंडर आणि वेगवेगळ्या सगळ्या अस्मिता, विषमता ह्या सगळ्या खूप गडद रंगामध्ये आपल्या समोर येत राहतात, आपल्याला अनुभवायला मिळत राहतात, तिथं मृत्यूसारखं वास्तव सुद्धा, त्याचे संदर्भ सुद्धा, त्याचे अनुभव सुद्धा निश्चितच खूप वेगळे असतात. खूप कॅलिडोस्कोप सारखे त्याचे रंग सतत बदलत असतात आणि त्याला अनुभवणं, शब्दामध्ये पकडणं हे खूप चॅलेंजिंग होत राहतं. तर त्यामुळं ते आव्हान मला खूप खुणावत राहिलं, ते पेलावंसं वाटलं. थोडंसं तुकड्या तुकड्यात त्याच्यावर पूर्वी मी काम केलेलं आहेच, त्यामुळं त्याच्यातले वेगवेगळे सब टॉपिक्स निवडून भारतासारख्या जिओग्राफिकल क्षेत्राची निवड करून ते एक व्यापक पट मांडून समजावून घेणं हे मला खूप उत्सुकतेचं वाटलं. तर त्या सगळ्याचं फील्डवर्क करणं, ते समजावून घेणं ह्याच्यासाठीचं खूप कुतूहल मला आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा मी सगळ्यांचं ही संधी मला दिल्याबद्दल आभार मानते. आणि अतिशय जास्तीत जास्त माझ्या सगळ्या सेन्सिटिव्हिटीज, माझी सगळी क्षमता आणि कौशल्य घेऊन त्या आव्हानाला मी सामोरं जाईन असं तुम्हा सगळ्यांना सांगते. खूप थँक्यू. थँक्यू शर्मिष्ठा. तुला मनापासून शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या वतीनं. या पाठ्यवृत्तीच्या निवड प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर, लिखित प्रस्तावांचं मूल्यमापन, मुलाखती घेणं ही खरं म्हणजे खूप वेळखाऊ प्रक्रिया होती. परंतु करंदीकर आणि देऊळगावकर या दोघांनी अतिशय आस्थेने त्याला आवश्यक तेवढा वेळ दिला. आणि या निमित्ताने एकच सांगते की गेली 4 वर्ष आपण ही पाठ्यवृत्ती विभागाच्या वतीनं त्याचं व्यवस्थापन करतोय. कोणालाही विचारलं की तुम्ही अरुण साधू स्मृती पाठ्यवृत्तीचं परीक्षण कराल का, त्याला केवळ अरुण साधू या 2 शब्दांची जादू असल्यासारखं दुसऱ्या क्षणी हो नक्की करू का नाही असं उत्तर येतं. तोच अनुभव पराग आणि अतुलजी यांच्याबद्दल आला होता. त्यांचे मनापासून आभार या निमित्तानं. पराग, अगदी थोडक्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेचा गोषवारा सांगाल का? नमस्कार. अरुण साधू, जसं उज्ज्वला म्हटली तसं उज्ज्वला आणि मी साधू सरांच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी दोघंही आहोत. उज्ज्वला मास्टर्स करत होती आणि मी बॅचलर्स करत होतो. तेव्हा साधू विभाग प्रमुख झाले आणि माझ्या तरी पूर्ण पत्रकारितेवर त्यांचा खूप मोठा पगडा आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे हे काम कराल का अशी विचारणा झाल्यावर त्याला होकारच होता. या एकच निरीक्षण मला आवर्जून नोंदवायचं की आम्ही जवळजवळ 26 प्रस्ताव होते वेगवेगळे. विषय खूप वैविध्यही होतं त्याच्यामध्ये. 10 जणांची आम्ही प्रत्यक्ष मुलाखती घेऊन बोललो. त्या 26 प्रस्तावांचं मूल्यांकन आम्ही 5 जणांनी केल्यानंतर त्यातले जे टॉप 10 होते त्यांच्याशी आम्ही बोललो आणि त्याच्यानंतर या 3 जणांची अंतिम निवड आम्ही एकमताने सगळ्यांनी केली आहे. मला एकच जाणवत राहिलं की पत्रकार झाल्यानंतर एक
काहीसा बनचुकेपणा जो येतो, त्यामुळे त्या प्रस्तावात जेव्हा बोलायला लागलो आम्ही लोकांशी, तर त्यातले काही जण असेही होते की त्यांनी एक निबंध लिहून दिला होता आणि आता मिळाली तर मग बघू पुढचं काय करायचं, अशी वृत्ती होती. तर ती टाळली पाहिजे. ही पाठ्यवृत्ती आहे आणि त्याचं ते एका अशा नावाशी जोडलेलं आहे की ज्यांनी आयुष्यभर अभ्यास करून काहीतरी काम केलं, अभ्यास करून लिखाण केलं आणि एक मोठा परीघ त्यांनी आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला. तर या तिघांची ज्यांची निवड झाली त्यांच्या व्यतिरिक्तही अजून 2-3 प्रस्ताव असे होते की ज्यांनाही आम्ही शक्य असतं तर त्यांची निवड केली असती, पण अल्टिमेटली आपल्याला काही मर्यादा होतात, त्या मर्यादेत राहून आम्ही या तिघांची निवड केली. त्या तिघांकडनं वर्षभरात सातत्याने काम करणं तर अपेक्षित आहेच, पण त्यांनी किमान उज्ज्वलाबरोबर संवाद ठेवणं आणि ते काय करतायत, नक्की कशा पद्धतीने काम करतायत हे कळवत राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. याची काहीतरी एक प्रोसेस आपण ठरवणं खूप गरजेचं आहे, तरच ते फोकस राहील आणि आपल्याला पुढच्या व्याख्यानापर्यंत यांच्याकडनं काहीतरी कॉन्क्रीट निष्कर्षासारखं काहीतरी अहवाल आपल्या हातात येईल असं मला वाटतं. आपण मला निवडलं याबद्दल आपले आणि साधू कुटुंबियांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद पराग. अर्थातच हे तरुण पत्रकार आहेत, त्यांना त्यांचं कामं सांभाळून याकरता वेळ काढताय की नाही अशी आठवण करावी लागतेच. ते थोडंसं आवश्यक आणि त्यांना न आवडणारं काम मी करत राहते, कारण शेवटी माझी भूमिका शिक्षक म्हणून ती आहे आणि त्याच्यातून खरंच काम निर्माण होतं हे गेल्या 2 वर्षाच्या पाठ्यवृत्तींवरनं जाणवलेलं आहे. त्याच्याकडे आपण येणार आहोत आणि गणेश देवीजींचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत, परंतु फक्त अगदी पुढची 10 मिनिटं पाठ्यवृत्तीच्या निष्पत्तीबद्दल, फलनिष्पत्ती काय झाली, तर पहिल्या वर्षी आपण मेघना ढोके हिची या पाठ्यवृत्ती करता निवड केली होती. अतिशय वेगळा विषय अचानक तिच्या निमित्तानं समोर आला होता, कारण त्यावेळेला NRC आणि आसाम मधली सगळी आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठीची लोकांची चाललेली धडपड ही बघत होतो आणि महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये काम करणारी एक तरुण मुलगी स्वयंप्रेरणेनं आधी जाऊन आसाममध्ये बघून आली आहे, सगळं त्याचा अनुभव घेऊन आलेली आहे आणि आता या पाठ्यवृत्तीच्या निमित्तानं तिला ते पुन्हा एकदा सखोल त्याचं वार्तांकन करायला मिळणार आहे, त्याविषयी लिहायला मिळणार आहे. या कल्पनेने आम्ही निवड समिती सुद्धा हरखून गेलो होतो, कारण ते पाठ्यवृत्तीचं पहिलंच वर्ष होतं. कशा प्रकारचे प्रस्ताव येतील काय हे माहिती नसताना इतका दमदार प्रस्ताव त्यावेळेला हाती आला, त्याचं आम्हालाही खूप समाधान वाटलं की आपण योग्य दिशेनं या पाठ्यवृत्तीकडे बघतो आहोत हेही लक्षात आलं. आपण त्या पुस्तकाच्या आधारे, तिच्या अभ्यासाच्या आधारे मोई कोण आम्ही कोण हे या शीर्षकाचं पुस्तक ग्रंथालीनं आता तयार केलेलं आहे, प्रकाशनाला सिद्ध झालेले ते तयारी आहे. त्याचं आता प्रतिकात्मक प्रकाशन आपण इथे करणार आहोत. तर मी विनंती करते की त्या पुस्तकाचं कव्हर किंवा पुस्तकाचं मुखपृष्ठ आपल्याला अरुणाताई आणि इतरांच्या हातामध्ये दिसत असेल. आणि मेघना बाहेरगावी आहे, मेघनाचा व्हिडिओ ऑन आहे का? मेघना ऑन कर ना, म्हणजे मेघनाही आपल्याला दिसेल. हे अतिशय सुंदर मोई कुन आम्ही कुन, NRC आणि आसामी जगण्याचा अस्वस्थ शोध हे पुस्तक तुम्ही बघता आहात. ही तिन्ही पुस्तकं उपलब्ध आहेत. या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं या तिन्ही पुस्तकांचं प्रकाशन झालं असं डॉक्टर देवी नंतर जाहीर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आता आपण दुसऱ्या पुस्तकाकडे वळूयात. पोर पॉन खेळ, म्हणजे पोर नव्हे तर पॉन खेळ असं त्याच्या मुखपृष्ठावरून आपल्याला दिसतंय की लहान मुलं आणि पोर्नोग्राफी आणि गेमिंग हा जो आपल्याला चक्रावून टाकणारा सगळा भाग अचानक आपल्या समोर आलेला आहे, त्याचा अभ्यास दुसऱ्या वर्षीच्या पाठ्यवृत्तीच्या निमित्तानं मुक्ता चैतन्य यांनी केला आणि अतिशय उपयुक्त, चांगलं आणि त्यातली सगळी विदारकता आणि दाहकता आपल्या समोर मांडणारं असं पुस्तक तिच्याकडून लिहून झालं. याच्याबद्दल खूप समाधान वाटतंय. अभिनंदन मुक्ता, तुझंही मनोगत नंतर आपण ऐकू. आणि तिसरं पुस्तक किती वेगळ्या विषयावरचं आहे बघा, म्हणजे पाठ्यवृत्तीच्या निमित्तानं किती वेगवेगळे विषय आपण पुढे आणू शकतोय. ऐसे नको गोरक्षण, गोवंश हत्याबंदी कायद्याचा शेतकऱ्यांवरचा परिणाम हा पण एक खूप वेगळा विषय, ताजा विषय, अनेक शेतकऱ्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेला विषय
दत्ता जाधव या तरुण पत्रकारानं हाती घेतला. करोना काळामुळे त्याच्या प्रवासावर थोडीशी बंधनं आली, कदाचित पुढेही अजून त्याचा तो अभ्यास करू शकेल. तर या 3ही पुस्तकांचं प्रकाशन आज या निमित्तानं इथं झालेलं आहे. मी एक एक करून या तिघांना अगदी थोडक्यात त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सुरुवातीला मेघना. नमस्कार. पहिल्या वर्षी ही फेलोशिप मला मिळाली होती आणि आत्ताच बर्वे मॅडमने सांगितलं तसा प्रश्न माझ्याही मनात होता की मराठी माध्यमांचा, मराठी माणसांचा आसामशी कसा काय संबंध आहे, म्हणजे आसामी प्रश्नाशी कसा काय संबंध आहे, असा खरं तर प्रश्न मलाही होता. पण मी धाडसाने प्रस्ताव पाठवला आणि तो मंजूर झाला, ती फेलोशिप मिळाली. तर त्यातून साकारलेलं हे मोईकून आम्ही कोण, म्हणजे मी कोण आहे, आम्ही कोण आहोत, असा अस्तित्वाचाच प्रश्न विचारणारा हे पुस्तक आहे. आधी तुम्ही आभार मानते अरुण साधू परिवाराचे, ग्रंथालयाचे, पुणे विद्यापीठाचे, की मला त्यांनी ही फेलोशिप दिली आणि हे काम करण्याची संधी दिली. अजून एक आभार मानायला पाहिजेत माझ्या लोकमतमध्ये बॉस असलेल्या अपर्णा वेलणकर. त्यांनी माझ्या ह्या नॉर्थ ईस्टच्या सर्व लेखन प्रवासाला आकार आणि आयाम दिला, तर त्यांची पण मला इथे आठवण काढायला हवी. आणि सगळ्यात महत्वाची, ज्यांच्याविषयी कृतज्ञ जाणीव माझ्या मनात आत्ता आहे, ते म्हणजे आसामी बंगाली माणसं. 3.25 कोटी माणसं आपलं भारतीयत्व सिद्ध करायला एनआरसीच्या मांडवाखालनं गेली. देशभर एनआरसीची चर्चा झाली, पण म्हणजे काय होतं माणसांचं त्या मांडवाखालनं जाताना हे कोणाला माहिती नव्हतं. प्रयत्न केला आहे की त्या माणसांच्या गोष्टी, आसामी माणसांच्या, बंगाली माणसांच्या अस्तित्वाच्या लढाईची ही गोष्ट मला सांगता यावी. अरुण साधू ह्या नावाने मिळालेली फेलोशिप आहे. खरं तर सुरुवातीला दडपण होतं की आपण इतकं वस्तुनिष्ठ आणि अभ्यासू लिहू शकू का. मी प्रयत्न केलाय, पुस्तकाचा वाचकांसमोर येईल. त्या सगळ्या मला संधी दिली त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. आणि थँक्यू मेघना. पुस्तक लोक वाचतील, त्यामुळे पुस्तकात काय आहे हे सांगणं आता अपेक्षितच नाहीये, कारण त्या निमित्तानं लोकांना पुस्तक वाचून तुला ते प्रतिक्रिया कळवतील अशी मला खात्री आहे. मुक्ता. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप आभार दुसऱ्या वर्षीची फेलोशिप मला दिल्याबद्दल. आणि खरं सांगायचं तर हा विषय घराघरातला आहे. प्रत्येक लहान मुलाच्या हातात आज फोन आहे, डेटा आहे, आणि आपल्या सगळ्यांना कुठेतरी हा विषय माहिती असतो की मुलं गेमिंग खेळता आहेत किंवा खूप ऑनलाईन आहेत, पॉर्न साईट्स बघता आहेत, त्याची कुणकुण असते. पण त्या अर्थाने गांभीर्याने ह्या विषयाकडे बघण्याची वृत्ती अजूनही समाज म्हणून आपल्यात नाहीये. आणि संशोधन हा जो सगळ्यात महत्वाचा ह्याच्यातला घटक आहे, हे संशोधन करण्यासाठीची पण मानसिकता अजून आपल्याकडे दुर्दैवाने बघायला मिळत नाही. आणि त्यामुळे हा विषय ह्या फेलोशिपसाठी निवडला गेला आणि संशोधनासाठी, म्हणजे ह्या विषयातल्या संशोधनासाठी मला ही फेलोशिप दिली गेली, याचे मला खरंच खूप फार छान वाटलं, फार बरं वाटलं की इतका नाजूक विषय आहे. पटकन, म्हणजे मी काम करताना सुद्धा जेव्हा बोलायला जाते कोणाशी, तेव्हा सुद्धा लोक 2 पावलं मागे जातात की अरे बापरे, पॉर्नोग्राफी का, असं पहिली रिॲक्शन असते. पण किंवा मला आता सुद्धा काम करताना अनेक जण असं म्हणतात की तू फार धाडसी विषय घेतेस. पण मला असं वाटतं की हे विषय बोलले गेले पाहिजेत, समाजात आले पाहिजेत आणि याच्याविषयी स्पष्ट शब्दामध्ये चर्चा आणि संशोधन झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने ही फेलोशिप फार महत्वाची होती. आणि मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे की योग्य पद्धतीने सिस्टमॅटिकली त्याचं संशोधन होऊन त्याचं एक पुस्तक तयार व्हावं आणि वाचकांच्या समोर आज ते येत आहे. फार आनंद होतोय आणि खूप खूप आभार याच्याबद्दल. थँक्यू मुक्ता, तुझं अभिनंदन. आणि दत्ता जाधव ऐसे नको गोरक्षण हे त्याचं पुस्तक या निमित्तानं प्रसिद्ध झालेलं आहे. दत्ता, अगदी थोडक्यात तुझंही मनोगत ऐकायला आवडेल. अरुण साधू कुटुंबीय मॅडम आणि ग्रंथालय प्रकाशन या सर्वांचं मनपूर्वक आभार. हा अभ्यास करताना मला विदर्भात जाता आलं आणि विदर्भात प्रत्यक्ष मी 12 दिवस काम केलं, फिरलो, मी ग्रामीण भागातून फिरलो. पश्चिम महाराष्ट्रात मी राहत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातला गोवंश आणि शेतकऱ्यांच्या समस्या बऱ्यापैकी जवळून माहिती होत्या, कारण मी स्वतः शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. पण विदर्भात कधी आजपर्यंत गेलेलो नव्हतो, त्यामुळे विदर्भात जाण्याला मी प्राधान्य दिलं. आणि विदर्भातली जी निरीक्षण आहेत ती अशी अत्यंत धक्कादायक अशी आहेत की वाद अजिबात थांबलेली नाही, गोवंशाची हत्या थांबलेली नाही, गोवंश हत्या करणारी कत्तलखाने सुरू आहेत,
शहरी भागात ज्यांना गोमांस किंवा गोवंशाचं गोमांस खायचं त्यांना गोमांसही मिळतंय, फक्त नुकसान शेतकऱ्याचं होतंय, कारण त्याला त्याच्या जनावरांचा किंवा गोवंशाचा योग्य मोबदला मिळत नाही. मोबदला मिळत नाही म्हणजे काय, तर बाजारात त्याला घेऊन जनावर जाता येत नाही. व्यापारी जर गोट्यात आला तर तो दर चांगले काढत नाही, आणि ही सगळी रात्रीची वाहतूक होते, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या जनावरांचे योग्य पैसे मिळत नाही. शेतकऱ्याच्या घरात ज्यावेळी पोराबाळांची लग्न असतात, आजारी माणूस असतं, शिक्षणाचा खर्च असतो किंवा सण असतो किंवा अन्य दत्ता, तुझ्या बाजूला फेसबुक लाईव्ह चालू आहे बहुतेक, तिथला पण आवाज येतोय. आणि पुस्तकाचा गोषवारा सांगू नको, लोकांना वाचू दे पुस्तक. ओके. तर हा अनुभव अत्यंत धक्कादायक होता, आणि हा लोकांसमोर यावा ह्यासाठी फेलोशिप मला महत्वाची ठरली. विशेष करून असं जाणवलं की सरकारकडून ह्या विषयाकडे एकदम दुर्लक्ष आहे, कारण कायदा केल्यानंतर सरकारकडून ज्या काही योजना राबवणं गरजेचं होतं किंवा नक्की कायद्याचा परिणाम काय झाला याचा जो काय अभ्यास करायचा होता तो सरकारनं अजिबात केलेला नाही. गोवंशाचा कायदा करून सरकारनं ते मोकळं सोडून दिलेलं आहे, आणि एकूण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अशीच अवस्था आहे. सर्वाधिक अवस्था उत्तर प्रदेशामध्ये भयानक आहे की तिथं गोवंश रस्त्यावर मरून पडला तरी कोणी गोवंशाकडे बघत नाही. एकूण फेलोशिपमुळे मला विषयाचा खोलवर अभ्यास करता आला, आणि हा विषय कंटिन्यू अभ्यास करत राहण्यासारखा आहे. मीडियात असल्यामुळे हा विषय सातत्यानं समोर येतोय, वेगवेगळ्या स्वरूपात समोर येतोय. मग ते मॉब लिंचिंग असू दे, अवैध वाहतूक असू दे किंवा अजून काही असू दे, पण हा विषय आपल्या समाजाची, आपल्या सरकारची पाठ सोडणारा विषय नाही. त्यामुळे तो विषय माझीही पाठ सोडणार नाही. मला याच्यात कायम काम करत राहावं लागणार आहे. आणि ग्रंथालयामुळे हे कामाला चांगली सुरुवात झाली. ग्रंथालयानं पुस्तक प्रकाशनाचा जो अत्यंत चांगला उपक्रम सुरू केलाय, त्याच्यामुळे आमच्यासारख्या नवीन पत्रकारांना काहीतरी लिहिता येतंय, नेहमीच काम सोडून काहीतरी वेगळं काम करता येतंय. मला वाटतंय ही संधी आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू दत्ता. आणि ही अतिशय खरी गोष्ट आहे की इतर फेलोशिप्स पेक्षा या फेलोशिपचं वैशिष्ट्य एका वाक्यात सांगायचं झालं तर ग्रंथालयाचा सहभाग हे या ज्यांना फेलोशिप मिळतं त्यांच्या दृष्टीने एक फार मोठी मोलाची गोष्ट आहे. कारण विनासायास चांगलं जर त्यांनी लिहिलं तर पुस्तक नक्की येणार याची खात्री असते. त्यामुळे चांगलं लिहिण्याकरता त्यांना एक प्रोत्साहन पण मिळतं. फेलोशिपच्या अनुषंगाने आपण या सगळ्या तरुण पत्रकारांची भेट घेतली. बॅक टू सुवर्ण. कुमार केतकर हे ग्रंथाली आणि साधू कुटुंबीय यांचा एक भागच आहेत. आमच्यासाठी कुमार काका, आणि त्याचा नेहमी आमच्या या सगळ्या उपक्रमात त्याचा सहभाग किंवा त्याचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी अत्यंत मोलाचं ठरत असतं. तर कुमार काकांनी आपलं मनोगत इथे मांडावं आणि डॉक्टर गणेश देवी यांचा पूर्ण परिचय करून द्यावा ही मी त्याला विनंती करते. कुमार केतकर. अरुणा साधू, शेफाली, सुवर्णा आणि अर्थातच वृत्तपत्र विभागाच्या प्रमुख उज्ज्वला बर्वे या सगळ्यांनी आणि पराग करंदीकर आणि अतुल यांनी केलेल्या परीक्षणातनं धनंजय गामदल आणि सुदेश हिंगलाजपूरकर यांच्या एकूण नेपथ्य रचनेमुळे हे प्रकल्प आपल्या समोर आले. मागच्या वर्षीचे आणि त्याच्या अगोदरच्या वर्षाचे त्या प्रकल्पांच्या विषयांवरनं आणि त्या मुलांनी किंवा त्या माणसांनी त्याच्याबद्दल जे निवेदन केलं त्याच्यावर नाही लक्षात येतं की अरुण साधूंना ज्या ज्या विषयांमध्ये जिज्ञासा होती, विलक्षण कुतूहल होतं, ज्या प्रकारचं संशोधन त्यांना करायला आवडलं असतं किंवा हे सर्वजण अरुण साधूंच्या हाताखाली जर वार्ताहर असते तर त्यांनी जे केलं असतं नेमके तेच विषय धनंजय, सुदेश आणि या परीक्षकांनी आणि उज्ज्वलांनी निवडलेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनात सुद्धा ही अरुण साधूंना अतिशय योग्य आणि संयुक्तिक अशी श्रद्धांजली आहे. खरं म्हणजे अरुण साधू आपल्यात नाहीत हे मला अजून गेले 4 वर्ष सुद्धा मनाला भावलेलं नाही, मनाला पटलेलं नाही. त्यामुळे ते आहेत असंच गृहीत धरून मी सगळा व्यवहार करत असतो. जवळजवळ दररोज माझा आणि अरुण साधूंचा फोन व्हायचा. हल्ली तो होत नाही तेव्हा मला दररोज ती चुकल्यासारखं वाटतं. आता ह्या संबंधात या कार्यक्रमाच्या संदर्भात म्हणजे गणेश देवींच्या बद्दल जर बोलायचं झालं
तर गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, सर्वार्थाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असे भाषातज्ञ आहेत. त्यांनी या विषयात संशोधन केलेलं आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्याबद्दल जे संशोधन केलं जातं त्याला नोबेल किंवा तत्सम बक्षिसं मिळतात, पुरस्कार मिळतात, त्याच्याबद्दल माहिती असते. ते सर्व पुरस्कर्ते किंवा पुरस्कार घेणारे देणारे हे सगळे स्टार्स असतात. गणेश देवी हे त्या अर्थाने स्टार सुद्धा आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने या भाषा प्रकरणाचं एकूण संशोधन केलेलं आहे, नवीन भाषा बोलणारे लोक शोधून काढलेले आहेत आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून त्याचं रेकॉर्डिंग करून त्यांनी जगासमोर ते आणलेलं आहे. त्याचं विलक्षण धाडसी असं ते सर्व संशोधन आहे. मी आता त्यांनी ज्या अंदमान मधल्या आदिवासींचं संशोधन केलं त्याच्याबद्दल बोलत नाही, ते वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे प्रसिद्ध झालं होतं. मला गणेश देवींबरोबर गेली साधारणपणे 14-15 वर्ष त्यांना जवळ पाहायचा योग मिळाला. ते नुसते अर्थातच संशोधक नाहीयेत, नुसते प्राध्यापक नाहीयेत, ते नुसते अभ्यासक नाहीयेत, तर ते एका वेगळ्या दृष्टिकोनातनं अतिशय डेडिकेटेड, सेक्युलर आणि कमिटेड, सर्वार्थाने पॉलिटिकली कमिटेड सुद्धा एक संशोधक आहेत. त्याच्याचमुळे ते फक्त त्या भाषांचा शोध घेत नाहीत, तर त्या भाषेपूर्वीचा इतिहास सुद्धा ते पाहतात. गंमत म्हणजे अरुण साधूंना सुद्धा भाषा हा विषय विलक्षण जिव्हाळ्याचा वाटत असेल. त्यांच्या साहित्य संमेलनातलं भाषण असेल किंवा त्यांनी निरनिराळे लेख लिहिलेले असतील, त्याच्यामध्ये भाषा हा त्यांचा किती जिव्हाळ्याचा, किती निष्ठेचा विषय होता हे आपल्याला दिसून येतं. हा त्यांचा विषय हा केवळ मराठी भाषेच्या अस्मिता आणि अभिमानापुरता मर्यादित नव्हता. त्यांना सर्व भाषांबद्दल विलक्षण प्रेम होतं. त्या भाषांचा उगम, त्या भाषांचा विकास, त्या भाषांमधलं साहित्य याच्याबद्दल ते अतिशय कुतूहल बाळगून होते आणि अभ्यासही करत असत. किंबहुना अरुण साधूंचा भाषा विषयक असलेला अभ्यास किंवा चिंतन ह्याच्याबद्दलही खरं म्हणजे मला वाटतं पुस्तक प्रसिद्ध होणारच आहे. याच्याबद्दलही एक स्वतंत्रपणे प्रबंध होऊ शकतो. योगायोगाने अरुण साधूंच्या भाषाविषयक चिंतनाला आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज गणेश देवी लाभावेत ही अत्यंत माझ्या मते महत्वाची गोष्ट आहे, कारण ते त्या दोन्ही गोष्टी एकमेकांना अतिशय पूरक आहेत. दुर्दैवी योगायोग असा की ज्या वेळेला अरुण साधू आजारी पडले त्यावेळेला मी गणेश देवींच्याच एका परिसंवादामध्ये होतो आणि तो परिसंवाद अर्धा सोडून मी गणेश देवींना सांगितलं मला ताबडतोब जायला पाहिजे, कारण अरुण साधूंना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. गणेश देवींची मी परवानगी घेऊन त्या परिसंवादात निघालो. दुसऱ्याच दिवशी अरुण साधू आपल्यातनं निघून गेले. परंतु त्या दिवसापासून ते आजपर्यंत माझा अरुण साधूंचा संबंध आजही मानसिक, बौद्धिक, वैचारिक हा तसाच्या तसा राहिला आहे. त्यांच्या पुस्तकांमधनं नव्हे तर त्यांच्या सहवासात. त्याच्यामुळे आज त्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी मला बोलावलं आणि गणेश देवींची ओळख करून देण्याचा जबाबदारी माझ्यावर टाकली. ही सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे गणेश देवींची ओळख नुसती या भाषेसंबंधाचं नाहीये. मगाशी मी म्हटलं तसं त्यांचे इतरही अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंच्या बद्दलची चर्चा करण्याची ही जागा नाही. परंतु खरोखरच सर्वार्थाने ज्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे आणि ज्यांना मी ऋषितुल्य असं मानतो असे गणेश देवी हे सर्वार्थाने ऋषितुल्य आहेत. आणि अशा व्यक्तींनी आज अरुण साधूंच्या या स्मृती दिनाला इथे हजेरी लावावी ही अतिशय योग्य गोष्ट आहे. आणि तेवढेच माझे उद्गार काढून मी माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. गणेश देवी यांनी या पाठ्यवृत्ती समारंभात व्याख्याते म्हणून येण्याचे मान्य केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि भाषांच्या नजरेतून भारत ही त्यांचे व्याख्यान ऐकायला आम्ही उत्सुक आहोत आणि या व्याख्यानानेच या कार्यक्रमाची सांगता होईल. म्हणून पुढील सूत्रे मी त्यांच्या हाती देते आणि कार्यक्रम त्यांना त्यांचं भाषण सुरू करण्याची विनंती करते. डॉक्टर गणेश देवी. ग्रंथाली संपूर्ण साधू परिवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा वृत्तपत्र विद्या विभाग, त्यातले प्राध्यापक, विद्यार्थी, धनंजय गांगल, उज्ज्वला बर्वे, कुमार केतकर, अतुल देऊळगावकर, पराग करंदीकर आणि आता ज्या 3 लेखकांची पुस्तकं
रिलीज होत आहेत ते मेघनाताई, मुक्ताताई आणि दत्ताभाऊ सर्व वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीद्वारा या कार्यक्रमात जोडलेले सभ्य स्त्री पुरुष मित्र आणि जे मित्र आजपर्यंत नाहीयेत त्यापैकी ज्यांच्या मैत्रीची माझी अपेक्षा आहे असे सर्वजण. मला अरुण साधूंच्या स्मृतीला उजागर करण्यासाठी बोलवण्यात आलं, त्याचा मला नितांत आनंद आहे. अरुण साधू मराठी साहित्य आणि जर्नलिझम आणि त्याचबरोबर इंग्रजी जर्नलिझम यात एक फार मोठं नाव आहे. माझा आणि त्यांचा प्रत्यक्ष परिचय नव्हता, पण त्यांच्या लेखनाशी माझा जवळून परिचय होता आणि त्यातून मला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा, स्फूर्ती मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे एक ऋण फेडण्याची संधी म्हणून मी या आपल्या निमंत्रणाकडे बघतो. आणि कुमार केतकरांनी निमंत्रण पाठवल्यानंतर मी आजपर्यंत नाही म्हणू शकलो नाही आणि ते संबंध तसेच राहतील अशी माझी आशाही आहे. त्याच्यामुळं मला आज आपलं काही विचार थोडक्यात मांडण्याची जी संधी आहे त्याचा मला मनापासून आनंद होतोय. जे विचार मला आपल्यापुढे मांडायचे त्याच्या अनुषंगाने अगदी सुरुवातीला या पाठ्यवृत्तीसाठी, फेलोशिपसाठी जे विषय येतात त्यात पश्चिम घाटात हत्ती आणि मानव यांचा संघर्ष याच्यावर रिसर्च माझ्या मते फार महत्वाचा विषय येतो. कारण सुमारे 80 लाख वर्षापूर्वी झालेल्या एका घटनेची पुनरावृत्ती पुन्हा सुरू व्हायला लागली होत आहे आणि त्या विषयावर फार महत्वाचं रिसर्च होऊ शकेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे अभिनव विषय घेऊन रिसर्च करण्यासाठी फेलोशिप द्यायचं जे आपण ठरवलेलं त्याबद्दल मी ज्यांना फेलोशिप मिळाली त्यांच्या वतीने आणि एकंदर समाज आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पण आपलं अभिनंदन करतो. मी विषय निवडलाय तो इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत मांडण्यात आलेला आहे. शीर्षक इंग्रजी आणि मराठी जाणून बुजून, कारण अरुण साधूंना ते आवडलाच. इंग्रजी मधलं शीर्षक आहे इंडिया एज ए लिंग्विस्टिक सिव्हिलायझेशन, फॅक्ट्स अँड फेक नॅरेटिव्ह. आणि मराठी मधलं शीर्षक आहे भाषांच्या नजरेतून भारत, वास्तव आणि वल्गना. मी वास्तविक शब्दशः भाषांतर इंग्रजीतून मराठीत किंवा मराठीतून इंग्रजीमध्ये करू शकलो असतो या शीर्षकांचं, पण सिव्हिलायझेशनला संस्कृती म्हणायला लागलं असतं मला. आणि मी संस्कृती आणि संस्कृत या गोष्टी संबंधी काही कॉमेंट्स या भाषणात करणार आहे आणि त्यामुळं ते भाषांतर तशा प्रकारे करण्यापेक्षा ज्या पद्धतीने जगात समाज भाषांशी जोडले जातात त्या पद्धतीला अधोरेखित करण्यासाठी मी भाषांच्या नजरेतून भारत आणि इंडिया ॲज अ लिंग्विस्टिक सिव्हिलायझेशन असे शब्द जाणून बुजून वापरलेले. मराठीसाठी भाषा ही जेंडर्ड, लिंग असणारी ती भाषा व्यक्ती आहे, शक्ती आहे. इंग्रजीसाठी लँग्वेज इज ए सिस्टम ऑफ सिम्बल्स, इट्स नॉट अन ऑर्गॅन, इट्स नॉट
अन ऑर्गॅनिक सिस्टीम, बायोलॉजिकल त्याचा संबंध नाहीये. इट इज ए सोशल सिस्टीम. आणि त्याच्यामुळं ती जीवरहित, निर्जीव अशा प्रकारची सोशल सिस्टीम मानण्यात आली आहे. म्हणून मी लिंग्विस्टिक सिव्हिलायझेशन असा शब्द वापरलेला आहे. त्या इंग्रजी शीर्षकामध्ये भाषेला नजर वगैरे असा काही शब्द वापरलेला नाही. वापरता आला असता पण वापरलेला नाही. ही काय भानगड आहे? भाषांच्या नजरेतून भारत, अर्थात कॉन्स्टिट्यूशन मध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, दॅट इज भारत, विच इज अ युनियन ऑफ स्टेट्स. भारताची व्याख्या युनियन ऑफ स्टेट्स. यापेक्षा अजून काय वेगळी नजर असू शकेल? या प्रश्नाचा मागोवा घेताना आपल्याला इतिहासात फार दूरपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि दुसरा प्रश्न, सिव्हिलायझेशन म्हणजे काय नक्की? सिव्हिलायझेशन मला सुरुवातीला वाटायचं की हा मूळ शब्द असेल सिव्हिलायझेशन, पण हळूहळू ध्यानात आलं की सिव्हिलायझेशन हा दुसऱ्या एका मूळ शब्दापासून प्रत्ययांच्या आधारे बनलेला शब्द आहे. आणि तो फार प्राचीन शब्द नाही. युरोपियन भाषांच्या सिव्हिलायझेशन शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला तो केवळ 16व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंच भाषेमध्ये सिव्हिलिज ह्या शब्दापासून सुरुवात, आणि त्याचा इंग्रजी उच्चार सिव्हिलाइज असा करण्यात आला. शहर, शहरीकरण, शहरात वसणे हा सिव्हिलायझेशनचा युरोपियन भाषेतला 17व्या-18व्या शतकातला अर्थ होता. पण 18व्या शतकाच्या मध्यानंतर अशा प्रकारच्या शहरात वसलेल्या प्राचीन संस्कृतींचा, संस्कृती शब्द मी वापरतोय पण तो मराठी अर्थाने आणि देवभाषा म्हणून नाही पण चलनी शब्द म्हणून वापरतोय, अशा प्रकारच्या प्राचीन समाजांचा शोध घेत युरोपियन्सनी आर्किओलॉजी, एन्शंट हिस्ट्री अशा विद्याशाखा निर्माण केल्या. आणि तेव्हा मग युफ्रायटिस किंवा टायग्रिसच्या किनाऱ्याला वसलेली प्राचीन काळातली शहर म्हणजे सुमेरियन किंवा इजिप्त, नाईलच्या किनाऱ्याला वसलेली शहर आणि लोक, त्याला जोडलेली लोक. एमिल ल्युडविगचं तर नाईलची बायोग्राफी लिहिलेलं पुस्तकच आहे. अशा वेगवेगळ्या प्राचीन सिव्हिलायझेशनचा शोध सुरू झाला आणि त्या किती प्राचीन आहेत हे नक्की करण्याची काही तंत्र विकसित झाली. त्यांची प्राचीनता नक्की करण्यासाठी काही वेळा जुन्या हाडांच्या सापळ्यांचा आधार घेतला गेला, काही वेळेला अचानक मिळालेल्या प्राचीन काळातल्या दातांचा आधार घेतला गेला. हळूहळू काही जर लिखित साहित्याचा आधार जर कुठे मिळाला तर तो फारच उत्साहाने घेतला गेला. काही जुने धान्याचे कण जमिनीत मिळाले किंवा पॉटरी, रंगवलेली मातीची सुशोभित मातीची पात्र, त्यांचा आधार घेतला गेला आणि त्याच्या अवतीभोवती आर्किओलॉजी सायन्स बनलं. त्यानंतर आर्किओलॉजीमध्ये कार्बन डेटिंग हा जास्त रिलायबल, भरोसेमंद विकास झाला. आणि त्याही नंतर जेनेटिक्सच्या आधाराने आता आर्किओलॉजी किंवा एन्शंट स्टडी ऑफ एन्शंट ह्युमन्स हा विषय फार जास्त प्रगल्भतेने अभ्यासनात येत आहे. अर्थात जेनेटिक्समध्ये बरेच धोके असतात, कारण जेनेटिक्सच्या आधारानेच हिटलरनी जेनेटिक्सच्या नावाच्या आधाराने हिटलरनी जर्मनीत फॅसिझम आणला होता.
तुर्तास तो विषय मी बाजूला ठेवतो. तर असे प्राचीन सभ्यता, हिंदीमध्ये सभ्यता, सिव्हिलायझेशन किती, तर त्याच्या याद्या अनेक प्रकारच्या आहेत. काही याद्यांच्या मध्ये 55 नाव आहेत, काही याद्यांच्या मध्ये 5 नाव आहेत. मतभिन्नता आहे. आणि प्राचीन ह्या शब्दाचा अर्थही अनेक प्रकारांनी, म्हणजे काही वेळेला दक्षिण अमेरिकेत जेव्हा दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे एकच भूभाग होते, गोंडवाना लँड नावाने प्रचंड मोठा कॉन्टिनेंट होता. आणि तो काळ आहे सुमारे 35 लाख वर्षापूर्वीचा. त्या भूभागामध्ये आफ्रिकेत असलेले प्राणी दक्षिण अमेरिका खंडात गेले 35 लाख वर्षापूर्वी. आणि त्यानंतर ते स्वतंत्र झाल्यानंतर, विभक्त झाल्यानंतर, लँड प्लेट्स शिफ्ट होत गेल्यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये स्वतंत्रपणे निर्माण झालेली नॉर्थ चिको सिव्हिलायझेशन ही एका अर्थाने सगळ्यात जुनी मानता येईल. कारण त्या सभ्यतेमध्ये, त्या संस्कृतीमध्ये किमान 11,000 वर्षापूर्वीचं शहर सापडलेले. आत्ता या घटना काही गेल्या 4-5 वर्षातल्या, गेल्या 5-6 वर्षातल्या आहेत. म्हणजे हे सापडणं हे गेल्या 5-6 वर्षातलं आहे. तर किती अशा संस्कृत्या होत्या की ज्या फार प्राचीन आहेत. याच्याविषयी आपण मेसोपोटेमियन, सुमेरियन, इजिप्शियन असं म्हणतो, पण त्या वेगवेगळ्या होत्या का एकच? कारण एकाच इराणमध्ये, मेसोपोटेमियामध्ये सुमेरिया हा सबसेट म्हणून दाखवण्यात आलेला आहे. तसाही होता. वेगवेगळ्या काळात नागपूरचे भोसले आणि सातारचे भोसले अशा रीतीने वेगवेगळ्या काळात वेगवेगळी झालेली राज्य किंवा विकास याच्या आधारावर हा सगळा आढावा आतापर्यंत रचलेला आहे. याच्यामध्ये आपला देश भारत ही प्राचीन संस्कृती, प्राचीन सिव्हिलायझेशन आहे हे म्हणणं 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला पुढं आलं. आणि त्याचा मूळ पाया, त्याचं फर्स्ट आर्ग्युमेंट, ओपनिंग आर्ग्युमेंट, त्याची इनॉग्रल सेरिमनी इंग्रजीमध्ये म्हणायचं झालं तर ती भाषा विषयाने होती. एशियाटिक सोसायटीमध्ये सर विल्यम जोन्सनी 1780च्या दशकामध्ये भारतातल्या भाषा प्राचीन काळात युरोपमधल्या प्राचीन ग्रीक आणि प्राचीन लॅटिन, म्हणजे लॅटिन प्राचीनच आहे, पण प्राचीन ग्रीक आणि लॅटिन आणि इराणियन यांच्याशी, पर्शियन यांच्याशी मिळत्या जुळत्या आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांची कुठली तरी एक मदर भाषा, एक प्रोटो म्हणजे जी अस्तित्वात नाही पण जी कल्पनेने आपण बांधू शकतो. म्हणजे आपल्या पणजीचं चित्र, आजीनी सांगितलेल्या शब्दात पणजीचं रेखाचित्र एखाद्या वेळेस काढता येणं शक्य आहे. तशी प्रोटो इंडो युरोपियन भाषा कुठली असेल याचा सर विल्यम जोन्सच्या त्या विधानामुळे झाला. आणि जवळपास 100 वर्ष, म्हणजे संपूर्ण 19वे शतक युरोपमधले लिंग्विस्ट त्या विधानाच्या मागे लागून शेवटी त्याची एक अत्यंत भयानक शोकांतिका झाली. कारण हा शब्द इंडो आर्यन वापरल्यामुळं किंवा इंडो आर्यन ही त्याची एक ब्रांच, इंडो युरोपियन, इंडो आर्यन, इंडो इराणियन या प्रोटोच्या ब्रांचेस, आर्यन शब्द वापरल्यामुळं युरोपमधल्या फ्रेंच लिंग्विस्टनी असा एक निष्कर्ष काढला की आर्यन नावाचे लोकच असावेत. खरं तर हे भाषेचं लेबल होतं. आणि जसे इंग्लिश भाषा आणि इंग्लिश लोक, जर्मन भाषा आणि जर्मन लोक, त्यावेळेस राष्ट्रवादाचा वारं
1900 शतकाच्या दुसऱ्या उत्तरार्धात युरोपमध्ये खेळत होतं, खास करून फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांच्या. आणि त्यांनी आर्यन भाषा बोलणारे आर्यन लोक कुठं असतील याचं ठिकाण शोधून काढायचं ठरवलं. आणि काही जणांनी ते आयर्लंडमध्ये असेल, काही जणांनी नॉर्वे किंवा स्वीडनमध्ये असेल, काही जणांनी त्याच्याही अजून उत्तरेला असते. आणि अशा प्रकारे सिद्धांत मांडायला सुरुवात केली. त्या सिद्धांताचा आपल्याकडच्या काही लोकांच्यावर परिणाम झाला. त्यात लोकमान्य टिळक हेही होते, पण ते माइल्ड डिग्रीमध्ये होते. पण सिव्हिअर डिग्रीमध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे सगळे सिद्धांत युरोपमध्ये फेटाळले गेल्यानंतर, चुकीचे आहेत असं ठरल्यानंतर 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये आपल्याकडं आज ज्याला RSS या नावाने ओळखतो, त्याचे जे सुरुवातीचे पाईक होते, सुरुवातीचे पाया घालणारे होते, त्यांनी हा सिद्धांत स्वीकारला. युरोपमध्ये हिटलरनी हा सिद्धांत स्वीकारला राजकीय हेतूसाठी. आणि 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकातच, म्हणजे इकडं RSSचा जन्म होत होता, तिकडं हिटलरचा विकास होत होता, उद्भव होत होता. प्युअर आर्यन ब्लड शिल्लक ठेवायचं आणि बाकी सगळं नाहीसं केलं तर जगात एकेकाळी आर्यन लोक इतके यशस्वी होते. तर पुन्हा एकदा अशा प्रकारचे यशस्वी होणारे लोक, जेनेटिकली मॉडिफाईड लोक, सुंदर सुंदर माणसं, बुद्धिमान माणसं, सगळ्यात चांगले शास्त्रज्ञ, सगळ्यात चांगले इंजिनियर असणारा देश, एका स्वतःला देवाचा अंश मानणारा, इन्स्पायर्ड बाय, सँक्शन बाय द डिवाइन पॉवर, फ्युरर, तो कंट्रोल करेल आणि जगाचा विकास होईल, अशी फॅसिस्ट फिलॉसॉफी उद्भवली. पण प्राचीन भारतीय भाषांचा शोध घेता घेता युरोपमधले आणि आपल्यातले विद्वान संस्कृत पर्यंत जाऊन पोहोचले. आणि संस्कृत भाषेचा आधार, संस्कृत भाषेचा आरंभ कुठं होतो त्याचा आधार म्हणून आपल्याला मौखिक परंपरेमध्ये अद्भुतरित्या सातत्याने जिवंत राहिलेली वैदिक टेक्स्ट मिळाले. वेदास, ऋग्वेद आणि त्यानंतरचे 3 सेकंडरी वेद मिळाले. आणि म्हणून संस्कृत ही भारतातली सगळ्यात पहिली भाषा, किमान माहीत असलेली पहिली भाषा, हा सिद्धांत आपल्या सगळ्यांच्या डोक्यात घट्ट बसला. आणि ती पहिलीच असल्यामुळे मग ती देवानी दिलेली देवभाषा, हेही सांगणं आपण हसत हसत स्वीकारलं. याच्या विरोधामध्ये एक रिॲक्शन म्हणून एलिस सारख्या लिंग्विस्टनी एक द्रविडिक फॅमिली असू शकते का असाही विचार सुरू केला. आणि द्रविडियन भाषा फॅमिली आहे असं दाखवून दिलं. आणि त्या भाषा फॅमिलीमध्ये 28 भाषा आहेत असं आजपर्यंत ज्याला प्युरिटॅनिकल लिंग्विस्ट म्हणून ते मानतात. तर भारत म्हणजे संस्कृत, म्हणजे इंडो आर्यन आणि द्रविडिक लँग्वेजेस यांच्या फॅमिलीज. त्यानंतर मग उत्तर पूर्वेचा विचार पुढे आला आणि मग तिबेटो बर्मन. त्यानंतर अचानक भारताच्या मधीच कुठंतरी आदिवासी पट्ट्यात सापडलेल्या एखाद्या ऑस्ट्रिक भाषेचा विचार आला. मग तेही स्वीकारलं की काही ऑस्ट्रिक एलिमेंट्स पण इथं आलेले. असं करत करत 4-5 भाषा फॅमिलीमध्ये भारतीय भाषा गोवून ठेवण्यात आल्या. एक त्याचा जसा हार बनवतात, मणी ओवतात, तशी 4-5 पदरी भाषांची मालिका भारत मातेची जर कल्पना केली आणि तिच्या गळ्यामध्ये भाषांची माळ आहे, मणी आहे, तसं जर कल्पना 4-5 पदरांची माळ ठेवण्यात आली. भाषा बाहुल्य आहे आपल्याला माहितीच आहे. ग्रियर्सनच्या सर्वेपासून ते नंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या डिबेट्समध्ये, त्यानंतर 8व्या परिशिष्टात राज्यघटनेच्या 14 भाषांचा समावेश होणं, त्यानंतरचे सेन्सस
आणि आपण आपल्या रोजच्या जीवनात आपल्या अवतीभोवती अनेक भाषा ऐकतो, बोलतो. प्रत्यक्ष आपल्यातला अत्यंत न शिकलेला, शाळेचा स्पर्शी न झालेला व्यक्तीही अनेक भाषा बोलू शकते किंवा शकतो, हे आपण बघितलेले. त्याच्यामुळे भाषा बहुलता हा भारताचा स्वभाव आहे, हे आपण स्वीकारलंय. ती भाषा विविधता टिकवायला पाहिजे इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. पण त्याच्या काही पावलं अजून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. आणि ती पावलं कशी असतील याची केवळ चिन्ह मी या थोडक्या वेळामध्ये मला बोलायचे असल्यामुळे केवळ सांकेतिक रीतीने, जस्ट सिम्बॉलिकली, सिनॉप्टिकली, इन अ टोकन वे मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. मनुष्य प्राण्याची म्हणजे होमोसेपियन, निअँडरथाल नाही, होमो इरेक्टस नाही, होमोसेपियन, होमो म्हणजे इंटेलिजंट, सेपियन म्हणजे माणूस, असा स्पाईन असलेला प्राणी, पाठीचा कणा असलेला प्राणी. ते होमोसेपियन्सची सुरुवात आफ्रिकेमध्ये केव्हा झाली हे निश्चितपणे सांगता येत नसलं तरी होमोसेपियन्स आफ्रिकेमधून हळूहळू बाहेर जाण्याचा प्रयत्न करायला केव्हा लागले ते मात्र निश्चित रीतीने सांगता आलेलं आहे. आणि हा अत्यंत छोटा समुदाय, सुमारे 800 मेंबर्सचा, जनावरांचा, म्हणजे इन द 800 मेंबर्स इन द स्पीशीज, हा आफ्रिकेमधून आफ्रिकेच्या उत्तरेला आणि त्यानंतर पूर्वेला, ज्याला आपण आज अज्ञानापोटी संपूर्ण अरब म्हणतो, त्यातून सरकत उजवीकडे, नकाशावर उजवीकडे सरकत, पूर्व दिशेला सरकत, भारताच्या समुद्र किनाऱ्याच्या कडेकडेनी पार दक्षिणेपर्यंत जाऊन नंतर मग बंगाल आणि नॉर्थ ईस्ट मध्ये जाऊन त्यानंतर पुन्हा एकदा खाली उतरत म्हणजे दक्षिणेकडे जाऊन जावा, सुमात्रा, पापा न्यू गिनी, ऑस्ट्रेलिया पर्यंत पोचला. ही सगळी प्रवासाची कालमर्यादा 70,000 इसवी सन पूर्व 70,000, आपल्या आधीची 70,000 वर्ष ते आपल्या आधीची 55,000 वर्ष, ही 15,000 वर्ष हा मोठा प्रवास करत ऑस्ट्रेलियामध्ये माणूस होमोसेपियन पोचला. आणि त्याचप्रमाणे रशियाच्या पूर्वेकडून अमेरिका खंडात पोहोचला. हे जेनेटिक्सच्या साह्याने आता अत्यंत व्यवस्थित रीतीने दोरण्यात आलेले, दोरण्या गुजराती शब्द, आखण्यात आलेले, त्याचे नकाशे बनलेले, त्यांच्या मायग्रेशनचे नकाशे बनलेले. भारतामध्ये जेव्हा हे लोक आले, आपले पूर्वज, तो काळ सुमारे 65,000 वर्षापूर्वीचा. पण ते आले, ते फार छोट्या संख्येने भारतात आले होते आणि जिथं आले तिथं सुपीक जागा मिळाल्यामुळे आणि प्राणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ते त्यातले काही तिथंच राहिले. उदाहरणार्थ मध्य प्रदेशच्या भीमबेटका मध्ये ज्या गुफा आहेत तिथं 60-60 फूट उंच छतावर पेंटिंग्स काढलेले आहेत की ह्या लोकांनी काढलेले आहेत. दुसरी मायग्रेशनची जी वेव आली ती 45,000 वर्षापूर्वी, आज ज्याला आपण इराण म्हणू शकू, तिथून निर्माण झालेली. आणि ह्या वेव मधले, या स्थलांतराच्या लाटेमधले लोक पहिल्या लाटेमधल्या येऊन स्थिर झालेल्या लोकांच्या बरोबर लढले, त्यांच्या बरोबर त्यांनी शरीर संबंध वाढवले आणि त्यांच्या मिक्स मधून एक समाज भारतामध्ये निर्माण व्हायला लागला.
या 45,000 वर्षापूर्वी आलेल्या लाटेमधले काही लोक अंदमानमध्ये पोहोचले आणि आजही त्यांचे वंशज तिथं आहेत. जी बो भाषा मेली आणि कुमार केतकरांनी त्याचा उल्लेख केला, त्या भाषेचा इतिहास 45,000 वर्षाचा होता. तो अर्थात नाहीसा झाला. बोचं सिनियर बो आजी गेल्यानंतर दॅट लँग्वेज हॅज डिसअपिअर्ड. आपल्याकडे महाराष्ट्रात निहाली नावाची भाषा आहे आणि ती भाषा कदाचित किमान 10 ते 12,000 वर्ष जुनी असेल. म्हणजे संस्कृतच्या पेक्षा 8 ते 10,000 वर्ष जुनी भाषा आहे. ती बुलढाणा जिल्ह्यात बोलली जाते. त्याच्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, पण अजून ते संशोधन झालेलं नाही. एखादी पाठ्यवृत्ती त्याच्यावरही दिली कधीतरी भविष्यात कोणाला तर फार उपयोगी पडेल. And it's a language isolate. It is unrelated, not related with any language, known language family in the world. It's a unique language. या 2 स्थलांतरांच्या लाटेमधून भारतीय समाजाची, भारतीय ह्युमन स्टॉकची निर्मिती झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आधी स्थलांतरित झालेले लोक पुन्हा पुन्हा भारतात येत राहिले. तरी सुद्धा आज जेव्हा हैदराबादच्या सेल्युलर मायक्रोबायोलॉजी इन्स्टिट्यूट मधल्या रिसर्च सेंटर मधल्या 10,000 DNA अभ्यास केल्यानंतर एक सिद्ध झाले की भारतातल्या सर्व धर्माच्या आणि सगळ्या जातीच्या लोकांचे पूर्वज एकच होते. अर्थात ते हिंदू नव्हते किंवा मुसलमानही नव्हते किंवा ख्रिश्चन नव्हते, कारण त्यावेळेस धर्माची परिकल्पना बिलकुलच नव्हती. वी आर ऑल फ्रॉम द सेम पेरेंट्स, सेम एन्शंट पेरेंट्स. आणि ह्या एन्शंट पेरेंट्सना जेनेटिक्स मध्ये मॉडर्न ह्युमन म्हणतात. या मॉडर्न ह्युमन्सनी शेतीची सुरुवात केली. ती मी म्हणालो तसं दक्षिण अमेरिकेमध्ये सुमारे 11,000 वर्षापूर्वी. पण आपल्याकडं शेतीची सुरुवात इराणमधून शेती सरकत सरकत भारतात 9,000 आपल्यापूर्वी 9,000 वर्ष, आपल्या आधी 9,000 वर्ष म्हणजे इसवी सनापूर्वी 7,000 वर्ष शेतीची सुरुवात झाली. आता मी ही गोष्ट अशासाठी मुद्दामून आपल्यासमोर मांडतो की शेती करण्यासाठी भाषेची आवश्यकता असते. त्या बियाला नावं असतात, त्या पानांना नावं असतात, त्या गंधांना नावं असतात आणि माणूस एक आणि दुसरा एकत्र राहण्यासाठी, शेती करण्यासाठी एका जागी स्थिर राहायला लागतं किमान काही महिने. हंटर गॅदरर्स होते, ते सतत धावत पळत असतील, फिरत असतील, रोज त्यांचा मोर्चा बदलत असेल, त्यांचा मुक्काम बदलत असेल. पण शेतीसाठी किमान काही महिने, 2-2.5 महिने तरी एका जागी राहणं, जसे आपले वारकरी करतात. शेतीच्या काळात राहतात आणि बाकीच्या काळी फिरतात. प्राचीन काळी, आता त्यांच्या सवयी बदलल्या. भाषा होती, माणसाची भाषा 17,000 वर्ष जुनी आहे. जेव्हा स्थलांतर सुरू झालं आउट ऑफ आफ्रिका, तेव्हा भाषेचा उद्गम झाला. ह्या भाषा भारतात आल्या होत्या, त्या बदलत गेल्या. एक गोष्ट सांगतो आणि पुढचा मुद्दा सांगतो. जेव्हा एखाद्या जागी एखाद्या स्थलांतरित, प्राचीन काळच्या स्थलांतरित झालेल्या छोट्या ग्रुपला अन्नधान्य किंवा प्राण्यांची मुबलक प्रमाणात उपलब्धी असती, तेव्हा ज्याला पॉप्युलेशन सायन्स जेनेटिक पॉप्युलेशन नॉट म्हणतात, KNOT, ती बनती. म्हणजे एकाच जागी अनेक माणसं होतात आणि जर अशी 600 ते 700 व्यक्ती जर एका विस्तृत जॉईंट फॅमिलीमध्ये झाल्या तर ती सर्व प्रकारची कामं करू शकतात, लेबर शेअरिंग करू शकतात आणि मग ते एकाच जागी थांबतात आणि त्या जागी एका नव्या भाषेचा जन्म होतो. जुन्या भाषेमधनं त्या भाषेचं नूतनीकरण होतं, त्याचं थोडा विपर्यास होतो, थोडा विकास होतो आणि या विपर्यास आणि विकास प्रक्रियेतनं एक जुनी भाषा नव्या स्वरूपात पुढे येते. भारतामध्ये असं बऱ्याच वेळेला झालं. पण 9,000 वर्षापूर्वीपासून, आपल्या आधीच्या 9,000 वर्षापूर्वीपासून ते आपल्या आधीच्या
4000 वर्षापर्यंत, म्हणजे 5000 वर्षाच्या विस्तृत काळामध्ये हे अनेक वार घडलं. आणि खास करून द्रविडिक भाषा आज बोलणारे त्यांचे पूर्वज दक्षिणेकडून गुजरात आणि सिंध पर्यंत पोहोचू शकले आणि तिथून ते थेट सुमेरियन संस्कृतीपर्यंत पोहोचू शकले. आणि तिथं आजही द्रविडिक भाषांशी संबंधित असणारी ब्राहुई नावाची भाषा बोलली जाते. आणि तुम्ही कदाचित म्हणाल, अरे हा माणूस काय बडबडतोय, थांबतच नाही. त्यातला जो अरे शब्द आहे, अरे, तो ब्राहुई मध्ये आहे, तो द्रविडिक मधून गेलाय, तो मराठीतही आहे. द्रविडिक भाषा म्हणजे तमिळ नाही, तमिळची प्रोटो किंवा त्या प्रोटोची प्रोटो, पूर्वीची भाषा होत्या. हरप्पा आणि हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणतो आपण. सिव्हिलायझेशन शब्द हा अगदी योग्य त्याला, कारण हरप्पा संस्कृती शहरी संस्कृती होती आणि म्हणून सिव्हिलायझेशन ऍब्सोल्युटली ऍप्ट शब्द. त्यांची लिपी होती का नाही याविषयी जे सॅम्पल सापडले त्याचा अर्थ लागलेला नाही, कारण जी स्किल्स सापडले ती कदाचित लोकांची स्टेटस दर्शवणारी सिम्बल्स असतील. जशी आपल्याला एखादे पिन वगैरे आलं होतं, रोटरी किंवा कुठल्या तरी शाळेचा बिल्ला, तशी दीज आर सायनेजेस. ती कदाचित व्यवसायाची सायन्स असतील, व्यक्तींचे स्टेटस सायन्स असतील किंवा भाषेची अक्षरांची चिन्ह असतील. 2 प्रकारची भाषेची अक्षरं तोपर्यंत जगात विकसित झाली होती भारताच्या बाहेर. एकाला लिंग्विस्ट हायरेटिक म्हणतात, म्हणजे एखादं अक्षर अत्यंत सजून दजून त्यात पोपट काढणे, त्याच्यानंतर त्यात रोज फ्लॉवर गुलाब. आणि दुसरी डेमोटिक म्हणजे अत्यंत स्पष्टपणे लिहिलेली शब्द. अशा 2 भाषा होत्या. आपल्यातही अगदी माझ्या आई वडिलांच्या पिढीपर्यंत मोडी जोडून लिहिलेली अक्षर आणि स्पष्ट मराठी, अशा 2 प्रकारच्या मराठीच्या लिप्या होत्या. हरप्पाची लोक कुठली भाषा बोलत होते याविषयी आज माहिती नाहीये आणि ती माहिती उपलब्ध होण्याची शक्यता फार कमी आहे. पण हरप्पाच्या काळात, हरप्पा म्हणजे इसवी सन पूर्व 2400 ते इसवी सन पूर्व 1900 या काळात अन्यत्र जगामध्ये ज्या भाषा बोलल्या जायच्या त्या भाषांच्यात काही हालचाल सुरू झाली होती. आणि ती हालचाल होती की यमन्या नावाचा जो प्रदेश आहे तिथून, आणि दुसरा इराणचा एक भाग आहे, तिथून आपल्याकडं काही भाषा हळूहळू सरकत होत्या घोड्याच्या आधाराने. अत्यंत एक चांगलं पुस्तक आहे इंग्रजीमध्ये, द हॉर्स, द व्हील अँड लँग्वेज. घोड्यांचा चाक असलेल्या गाडीला जोडून युद्धासाठी केलेला उपयोग म्हणजे रथ बनवून त्यावेळेस भाषांचा प्रसार फार झपाट्याने या लँग्वेज नॉटच्या प्रिन्सिपलच्या बाहेर झपाट्याने सुरू झाला. त्यातून आपल्याकडे संस्कृत आली आणि ती भारतात येण्याच्या आधी झेंद अवेस्तामध्ये आहे. त्यातली अनेक शब्द ऋग्वेदामध्ये आहेत. 70-80 असे शब्द आहेत की जे झेंद अवेस्तामध्ये आहेत आणि वेदामध्ये आहेत. त्यांचा अभ्यास पुष्कळ मुबलक प्रमाणावर झालेला आहे. त्यावेळेस संस्कृतचा वापर भारतात सुरू झाला. तो म्हणजे वेदाची सुरुवात, रचनेची सुरुवात झाली ती इसवी सन पूर्व 1400. हरप्पन संस्कृती इसवी सन पूर्व 1900 संपली होती. मध्ये 400-500 वर्षाचा काळ गेला होता आणि ही नवीन वैदिक संस्कृती सुरू झाली. आणि ती भाषा बाहेरून घोडे आणि रथ असणाऱ्या लोकांनी आणली होती. अर्थात त्यांनी भारतावर अटॅक केला, स्वारी केली असं नाही. भाषा हळूहळू सरकतात, त्याच्यासाठी युद्ध होण्याची गरज नसती. त्यावेळेस आपल्याकडं आसामची पूर्व भाषा, आसामच्या पूर्वीची भाषा, ज्यांना क्ष म्हणता येत नाही, आजही ते ख म्हणतात. अक्षर म्हणता येत नाही, अक्षर म्हणतात. यज्ञ म्हणता येत नाही पण यज्ञ म्हणतात.
अशा कॉन्सोनंटच्या भाषा होत्या, द्रविडिक भाषा होत्या, प्राकृत भाषा होत्या आणि होतीच होती पाली, ज्याच्या विकसित रूपामुळं गौतम बुद्ध किंवा महावीर हे त्यांचे सिद्धांत पाली भाषेमध्ये सांगू शकले, प्राकृत आणि पाली भाषेमध्ये सांगू शकले. अनेक भाषा एकत्र येणं, त्यांनी एकमेकाची अक्षर स्वीकारणं, उदाहरणार्थ हायरेटिक मध्ये, हायरोग्लिप्स मध्ये ओम जे संस्कृत मध्ये आलं तो फक्त अक्षर नाहीये, इट्स अ होल कन्सेप्ट, तो इट कॅन बिकम अ होल सेंटेन्स, ते स्वीकारलं जाणं. या भाषा स्वीकारातून भारताच्या लोकांनी आपलं जिवंत असण्याचं सातत्य टिकून ठेवलं. भाषांच्या देवाणघेवाणीतून त्यांनी एकमेकाशी संबंध जोडले आणि म्हणून अशोककालीन, मौर्यकालीन शिलालेख फार दक्षिण हिंदुस्थानपर्यंत मिळतात. याचा अर्थ त्यांच्या एम्पायरचा तितका एक्सपान्स असेलच असं नाहीये, पण भाषांचा एक्सपान्स सतत वाढत राहिला आणि भारतीय माणूस हा हमेशा कायम अगदी सुरुवातीपासून बहुभाषिक राहिला. मी शेवटाकडे येतो. संस्कृत मधले लिहिणारे लेखक, ज्यांना आपण लेखक म्हणू शकतो, ते ओरल ट्रेडिशन मध्ये असतील तरी सुद्धा, हे नेहमीच अन्य कितीतरी भाषा जाणत असल्याची नोंद सगळीकडे आहे. मग तो वाल्मिकी असो किंवा व्यास असो, अष्टादश सहस्राणी अष्टादश शतानी च अहम वेत्ति शुका वेत्ति संजय वेत्ति वाद. संजयाची भाषा, शुकाची भाषा आणि व्यासाची भाषा तिन्ही व्यासाला यायच्या आणि त्यातनं महाभारत त्यांनी रिकम्पोज, म्हणजे आधीचं महाभारत पुन्हा एकदा फॉर्म्युलेट केलं. कालिदासाच्या नाटकामध्ये 4-5 भाषा सहजासहजी वेगवेगळी पात्र बोलायची. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये कर्पूर मंजिरी सारखा ग्रंथ लिहिणारा संस्कृत मध्ये लिहायचा आणि मराठी प्राकृत मध्ये लिहायचा. ज्ञानेश्वर जे मराठीच्या आरंभाचे एक अत्यंत महत्वाचे महत्वाची अभिव्यक्ती म्हणू शकू. त्यांना अर्थातच संस्कृत येत होतं म्हणून गीतेचा अनुवाद ज्ञानेश्वरीमध्ये आला. संस्कृत आणि मराठी येत होतं. शिवाजी महाराज पर्शियन बोलायचे आणि पर्शियन मध्ये लिहायचे, डिक्टेट करू शकायचे लेटेस्ट पर्शियन मध्ये, आणि मराठी बोलतच होते. अनेक हजारो शेकडो उदाहरणं देता येतील. भारत ही संस्कृती ही बहुभाषिक संस्कृती आहे आणि बहुभाषिक नसेल व्यक्ती, बहुभाषिक नसेल तर ती त्या प्रमाणात कमी भारतीय बनते, हे प्रत्येक भारतीयाला माहिती आहे. मी दक्षिण अमेरिकेच्या एका सिव्हिलायझेशनचा उल्लेख केला. त्या सिव्हिलायझेशनचं असं एक वैशिष्ट्य आहे की ती अत्यंत नॉन व्हायलंट होती. हिंसा प्रकार त्या सिव्हिलायझेशन मध्ये माहीत नव्हता. जी सुमेरियन संस्कृती आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की भूमितीच्या आकारामध्ये जग विणण्याचं कौशल्य त्या संस्कृतीमध्ये होतं आणि म्हणून प्रवासाचे मार्ग, मॅप्स बनवणे, अत्यंत सुंदर ग्राफ मध्ये अक्षर बनवणे, ही सगळी कामं त्यांनी करून आजही त्यांच्यातून निघालेल्या लिप्या सुबक फार असतात. त्यांच्यातून हातावर रंगवलेली मेहंदी आजही फार देखणी असते. भारतामधली संस्कृती अहिंसक नव्हती, हिंसक होती, पण ती टॉलरंट होती, सहिष्णू होती. एकापेक्षा 2 भाषा, एकापेक्षा वेगळ्या प्रकारचा समाज असू शकतो हे स्वीकारणारी होती. ह्या सगळ्या सहिष्णू समाजावर, ह्या सगळ्या बुद्धाच्या शिकवणींनी प्रेरित अशा समाजावर एकेकाळी सनातनी धर्म लादला गेला.
त्यात स्त्रियांची अवहेलना विटंबना झाली आणि इजिप्शियन संस्कृतीचा जो पहिला राजा इसवी सन पूर्व 3000 हे त्याचा काळ होता. मुनुस नावाचा राजा होता आणि इंडो अरेबिक भूतकाळातून आलेल्या संस्कृत फोकलोर मध्ये या मनुसचा मनुही करून टाकला. आणि जसे तिथं फेरोज होते, फेरोज म्हणजे अत्यंत भयानक शिक्षा करणारे, राजांच्या व्यतिरिक्तचे अन्य ज्यांना ओरॅकल समजायचं, म्हणजे देवाचा आवाजच सतत ऐकू यायचा आणि ते ओरॅकल वाचायचे आणि मग शिक्षा फरमावायचे, त्यांना फेरोज म्हणलं जायचं. त्या फेरोजच्या डुप्लिकेशन मध्ये इथं ब्रॅह्मनिकल क्लास निर्माण झाला. त्या क्लासनी, त्या संस्कृतीने ह्या टॉलरंट, सहिष्णू, भाषा हीच स्वतःला सिव्हिलायझेशन मानणारी, बहुभाषिकता सिव्हिलायझेशन मानणारी अशा समाजाला सतत छळत राहायचं काम केलेलं आहे. तथापि आजही आपल्या देशामध्ये मी जेव्हा सर्वे केला भाषांचा, 780 जिवंत भाषा मिळाल्या, जिवंत. त्याचं वर्णन करून त्याचे खंड निघाले. पण आपल्या सेन्ससमध्ये 2011च्या 1389 मातृभाषा बोलणारा भारत हा लिंग्विस्टिक सिव्हिलायझेशन नक्कीच म्हणू शकतो आपण. आणि भारताकडे भारत म्हणून बघायचं असेल तर फक्त भाषेच्या नजरेतून पाहणं हे सार्थ ठरेल. धर्म किंवा राष्ट्र यांच्या नजरेतून बघितलेला भारत हा अपूर्ण भारत आहे, असहिष्णू भारत आहे. भाषेच्या नजरेतला भारत हा माझा खरा भारत आहे. त्या भारताला, त्या सहिष्णुतेला, त्या विविधतेला मी सलाम करतो. आणि तो सलाम करत असताना माझ्याबरोबर अरुण साधूंचाही सलाम आज पुन्हा एकदा त्या विविधतेला, त्या सहिष्णुतेला मी पोचू इच्छितो. धन्यवाद. माझा मराठीचा बोल हे अरुण साधूंचं पुस्तक प्रकाशन हे आपण आता करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद. आता कार्यक्रम इथे संपूया.